मला वाटतं गेली 10 वर्ष हे करताय नाही का, तर ते जुनी जी आपली संतवाणी आहे त्याला तुम्ही एक आधुनिक ताल दिलेला आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, एकनाथ नामदेव तुकाराम. प्रेरणा ही मिळाली कुठून आणि तुमचा प्रवास कसा झाला? कारण आम्ही फक्त अभंग परफॉर्म नाही करत आहोत, त्यातला जो मेसेज आहे तो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, स्पेशली यूथ. इंडिपेंडेंट म्युझिक लोकांना माहीतच नव्हतं की असा एक बँड किंवा अशी एक कल्पना जी पाश्चात्य संगीत घेऊन आणि दोघांचं एक फ्युजन करून ते घेऊन येतील. असं एखादा पहिले अभंग निवडता आणि मग त्याला पॉप किंवा रॉक असं त्याला म्युझिक देताना कंपोजिशनची मी आता थोडी प्रोसेस सांगतो जी आम्ही कुठे सांगितली नाहीये. तर ती विठ्ठलाची मूर्ती जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा ज्या भावना असतात त्या म्युझिक थ्रू आम्ही देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. म्हणजे कोणी आम्हाला विचारलं की डिस्क्राईब करा तुम्ही वर्ड्स मध्ये, तर आम्ही म्हणतो की कॉन्टेम्पररी फोक फ्युजन बँड. कारण संतांनी जे लिहून ठेवलं आहे आणि त्याचा जो अर्थ बाहेर येतोय त्याला कुठेतरी धक्का नाही पोचला पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्ही डोक्यात ठेवतो. 3 वर्षाआधी आदिनाथ कोठारेंनी आम्हाला अप्रोच केला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या मनात पसायदांबद्दल काहीतरी आहे, तुम्ही काय करू शकता का. ज्या गोष्टीसाठी 5 वर्ष आम्ही काहीच नाही केलं ते आम्ही लिटरली 2 दिवसात कॉम्पोजिशन केलं. येस, मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली, आम्ही म्हणतो कुठे झाली. माणसं माणसापासून दूर गेली, ट्रेंडिंग गोष्ट इंस्टाग्रामवर आली, पण माणूस की ट्रेंडिंग झाली का हो. संत तुकारामांचं अभंग आहे चंदनाचे हात पायही चंदन. तर ते समजावण्याची स्टाईल तुकारामांची सोपी आणि सिंपल जरी असली तरी आम्ही म्हटलं की एकदा रॉक स्टाईल मध्ये करून बघूया. हे चंदनाचे हात, चंदनाचे हात पायही चंदना, पायही चंदन. आता सर्व लोकांनी एक व्हावं यासाठी पूर्ण मुवमेंट आणि हे सॉन्ग त्याबद्दल आहे. जोहार जोहार जोहार, तुमच्या महाराजचा मी महार, तुमच्या महाराजचा मी महार. असं जॅमिंग होत असेल पण मजा पण होत असेल ना, काही मजेदार असे किस्से घडतात का? त्याच्या पुढच्या दिवशी आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचं होतं आणि मी एकदम सगळ्यांशी गोड गोड बोलत होतो सगळ्या लोकांशी की आपलं उद्याचं काम झालं पाहिजे. आणि ह्या सरांनी जाऊन तिकडे हे सगळे असे गोष्टी केल्या होत्या. लिरिक्स कोण विसरतो आहे त्यावेळेला? तो विसरलाय. 2 लाडू संपलेले आहेत. किती आहेत फॅन्स? लग्न झालं. तुमच्या सुरुवातीला टीका झाली का? लोकांनी ते व्हिडिओज बघून थोडं कमेंट्स वगैरे केल्या, टीका केलेल्या की तुम्ही काय करता, असं नका करू वगैरे वगैरे. आम्ही आधी चप्पल नाही घालायचो तेव्हा मला 2-3 वेळा शॉक लागला. सो डॉक्टरनी सजेस्ट केलं की ती चप्पल घालून तर काही फरक नाही पडत. त्याने एक आयडिया दिली की आज तू कुठल्या तरी अभंगामध्ये असं काहीतरी कर जे आम्हा 5ही लोकांना माहीत नसेल. आय हॅड जस्ट केप्ट माय आईज क्लोज्ड आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर एक आजी होत्या स्टेजवरती ज्या रडत होत्या. कामामागे असलेली भावना मॅटर करतं, तुमचं इंटेन्शन मॅटर करतं, त्यावर ठरतं की तुम्हाला किती यश मिळणार आहे त्या कामामध्ये. मला वाटतं अभंग पण सर्व काहीच आहे, म्हणजे त्यात सर्व काही आहे, तर सर्व काही एक्स अभंग रिपोस्ट. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुझा गजर हरिनामाचा खेदारो वेला. जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम राम. नमस्कार. आजच्या सर्व काहीच्या दिवाळी स्पेशलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की आपण कसं घर स्वच्छ पुसून काढतो, लख्ख करतो, आकाशकंदील, पण त्या दिव्यांच्या माळांनी आपलं घर कसं उजळून जातो. आमचा आज स्टुडिओ पण कसा उजळून गेला नाही का. आज आपण या शुभ मुहूर्तावर आपलं अंतरंग उजळून टाकणार आहोत. तर मग चला दिवाळी साजरी करूया एका आगळ्या वेगळ्या भावपूर्ण आणि संगीतमय अशा कार्यक्रमांनी अभंग रिपोस्ट बरोबर. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून सर्व काही अभंग रिपोर्टची वाट बघत होतं. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार तुम्हाला सुद्धा. तर दिवाळी म्हणजे आनंदाचा सण आहे आणि आज तुम्ही इथे आमचा आणि आपल्या प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करायला जमलेले आहात. तर मग सुरुवात करूया तुमचं पदार्पणातलं एखादं गाणं किंवा अभंगाने. नक्की. तर हा एक पहिला अभंग होता जो आमच्या बँडचा सगळ्यात पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला होता 2016मध्ये. आणि यात आम्ही सगळ्या संतांची नावं घेतो. आम्ही लाईव्ह परफॉर्मन्समध्ये पण हाच अभंग सगळ्यात पहिले गातो. इट्स लाईक आम्ही वंदन करतोय सगळ्यांना आणि मग आमचा कार्यक्रम सुरू करतोय.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी बोला विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई ओ तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम जनाबाई ओ तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल 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 विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग जय जय, पांडुरंग जय जय, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग जय जय, पांडुरंग जय जय, पांडुरंग जय जय, पांडुरंग जय जय, पांडुरंग जय जय. वा, मस्त दणदणीत सुरुवात केली. थँक्यू. प्रतीश, येस. तू लीड सिंगर आणि गिटारिस्ट पण आहेस, मग तुझ्याबद्दल थोडं सांग ना. तर नमस्कार, माझं नाव प्रतीश म्हस्के आणि मी या बँडमध्ये गिटारिस्ट आणि लीड वोकल्स आहेत. पण ह्या बँडची एक खासियत तीच आहे की आम्ही 6 जणं गातो. मी फक्त एक मध्ये पहिली लाईन गातो, पण हा बँड 6 सिंगर्सने भरलेला आहे. तर ही माझी ओळख ह्या बँडसाठी. अच्छा, म्हणजे सगळेजण गाता तुम्ही. येस येस. आणि तू सुद्धा स्वप्नील. येस मी गाण्याचा प्रयत्न करतो. सो माझं नाव स्वप्नील आणि मी अभंग रिपोसाठी बेस गिटार एक इन्स्ट्रुमेंट आहे जे भारतामध्ये इतकं प्रचलित नाही आहे अनफॉर्च्युनेटली. फक्त म्युझिशियन्सना ते समजतं की ते वाजतंय, पण ते इन्स्ट्रुमेंट असं आहे की ते पूर्ण बँडला एकत्र धरून ठेवतं. त्यामुळे त्या इम्पॉर्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती म्युझिकमध्ये जास्त आहे. सो तसं बेस गिटार मी वाजवतो. आणि हा आहे दुष्यंत देवरुखकर. दुष्यंत अभंग रिपोसाठी ड्रम्स वाजवतो. आणि आम्हा तिघांव्यतिरिक्त अजून मोठी टीम आहे. विराज आचार्य जो तबला आणि परकशन्स वाजवतो, त्यानंतर पियुष आचार्य जो हार्मोनियम वाजवतो. दोघेही भाऊ आहेत, विराज आणि पियुष. आणि अजय वावळ जो इलेक्ट्रिक गिटारसुद्धा वाजवतो आणि वोकलसुद्धा करतो. त्यानंतर जॉय रुमडे म्हणून आहे जो आता नवीन जॉईन झाला आम्हाला, जो संबळ वाजवतो अभंग रिपोसाठी. आता हे म्हणजे कसं माहिती आहे का, माझा असा विचार होता की हा पॉडकास्ट म्हणजे जणू काही कार्यक्रमच पाहिजे, म्हणजे लोकांनी घरी बसून दिवाळी एन्जॉय करायला पाहिजे. आणि त्यामुळे तू पण एकदम असं एखादा लाईव्ह कार्यक्रमामध्ये कशी सगळ्यांची असणाऱ्यांची नसणाऱ्यांची ओळख करून दिलीस, ती करून दिलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता तुम्ही ना मला वाटतं गेली 10 वर्ष हे करताय नाही का, तर ते जुनी जी आपली संतवाणी आहे त्याला तुम्ही एक आधुनिक ताल दिलेला आहे. तर ही जी प्रेरणा ही मिळाली कुठून आणि तुमचा प्रवास कसा झाला? ओके, सो 10 वर्षांपूर्वी म्हणजे मी, दुष्यंत आणि विराज आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. KC महाविद्यालय सगळ्यांना माहिती असेल, चर्चगेटला. तर कॉलेजमध्ये असताना आम्ही कसं अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त होतो. डान्स आणि म्युझिक, बाकीच्या म्हणजे चांगल्याच गोष्टींमध्ये. ओके. सो तेव्हा इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन खूप व्हायच्या. सो तिथे जाऊन आम्ही पार्टिसिपेट करायचो आणि म्युझिकमध्ये, डान्समध्ये आमचं पार्टिसिपेशन असायचं. सो घरात अभंग आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. विराजच्या घरात पण, इव्हन प्रतीशच्या घरात, अजयच्या घरात, सगळ्यात. बेसिकली महाराष्ट्रीयन फॅमिली आणि अभंग नाही ऐकणार असं होणार नाही. सो तो इम्पॅक्ट असतोच अभंगांचा. आणि त्यानंतर एक कॉम्पिटिशन होती 2014ला, लोकल साऊथ मुंबईमध्ये कॉम्पिटिशन होती. सो तिथे एक बँड कॉम्पिटिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचं ठरवलं. आणि तर आता करणार काय, खूप सारा मराठी क्राऊड आहे आणि बॉलिवूड वगैरे तर सगळेच करणार, हिंदी गाणी वगैरे. मग आम्ही डिसाईड केलं आपण अभंग जे ऐकत आलो आहोत ते थोडे रिक्रिएट करायचा प्रयत्न करूया. आणि ते 2 अभंग कंपोज केले तेव्हा आणि आम्ही परफॉर्म केला आणि ती कॉम्पिटिशन जिंकलो. आणि तेव्हापासून जर बोलायला गेलं की आम्हाला असं डोक्यात आलं की आपण प्रोफेशनली काहीतरी केलं पाहिजे. कारण आजच्या पिढीला जर अभंग ऐकवायचे असतील तर ते गिटार्स, ड्रम्स ह्यासोबत ऐकवलं तर त्यांना ते लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. सो आता ऐकूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी हो मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने. हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. वा, थँक्यू. आपली सुंदर ते ध्यान हा तुकारामांचा अभंग आहे, ज्यात त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलं आहे. खूप बेसिक असे त्याचे लिरिक्स आहेत आणि कळतं की ते विठ्ठलाचं वर्णन आहे. सो ती विठ्ठलाची मूर्ती जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे मूर्ती समोर नसताना जेव्हा डोळे बंद करून येते, तेव्हा ज्या भावना असतात त्या म्युझिक थ्रू आम्ही देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. 2015चा पाडवा, गिरगावातला पाडवा म्हणजे खूपच मोठं सेलिब्रेशन असतं तिथे, आणि तिथे आम्ही पहिला ऑफिशियल लाईव्ह शो परफॉर्म केलं गिरगावच्या पाडव्यामध्ये. जेव्हा आम्ही साधारणतः 10 अभंग कंपोज केलेले, आणि फक्त कंपोज नाही केलेले, त्यांचा अर्थ पण समजून घेऊन कंपोज करून ते आम्ही निरूपण करायचो की या अभंगांमध्ये संतांना काय सांगायचं असेल. सो असा तो परफॉर्मन्स आम्ही 1.5 तासाचा परफॉर्मन्स सेट केलेला, जो लोकांना इतका आवडला की वन्स मोर करून तो 3.5 तास आम्ही परफॉर्म केला गिरगावच्या पाडव्याच्या रॅलीमध्ये. आणि तेव्हापासून मग लोकांना, म्हणजे लोक ओळखायला लागले की अभंग रिपोज नावाचा एक बँड आहे जो संतांचे अभंग गातो. तर अशी आमची थोडी इंटरेस्टिंग सुरुवात होती. अजून मी ऍड करू इच्छितो, म्हणजे जेव्हा सुरुवात सुद्धा केली तेव्हा एक एरा होता, म्हणजे अगोदरपासून पॉप म्युझिक खूप असायचं, आणि आपल्यासाठी पॉप म्युझिक म्हणजे प्रल्हाद शिंदे आणि लता मंगेशकर, म्हणजे ह्यांचे सॉंग्स जे आपण भजन आणि याच्यात ऐकले. तर आम्ही म्हणजे एकत्र म्युझिक सुद्धा ऐकायचं होतं. तेव्हा कोक स्टुडिओ नावाचं एक चॅनल खूप फेमस होतं, म्हणजे तेव्हा अपकमिंग होतं ते, आणि त्यात खूप फोक म्युझिक असायची. आणि एक गोष्ट जी आम्ही ऑब्झर्व केली दोघांनी कलेक्टिव्हली, की मराठी यात म्युझिकच नाही, म्हणजे सगळ्या रिजनचं आहे. आणि कारण महाराष्ट्रात बेसिकली सिनेमा म्युझिक इतकंच लोकांना माहीत होतं, आणि इंडिपेंडंट म्युझिक लोकांना माहीतच नव्हतं की असा एक बँड किंवा अशी एक कल्पना जी पाश्चात्य संगीत घेऊन आणि दोघांचं एक फ्युजन करून ते घेऊन येतील. मग हा तो म्हणजे त्याचा मूळ विचार आहे, जो कोर आम्ही लोकांनी नंतर शोधला की येस वी लिव्ह फॉर दिस. मग तुम्ही त्याला असा एखादा पहिले अभंग निवडता आणि मग त्याला पॉप किंवा रॉक असं त्याचं कंपोजिशन, त्याला म्युझिक देताना, तर पहिला असा कुठला की नाही हा अभंग याच्यात बसेल, असा पहिला कुठला होता? ओके, ॲक्च्युली कसं होतं ते कंपोजिशनची मी आता थोडी प्रोसेस सांगतो, जी आम्ही कुठेच सांगितली नाही आहे. तर कसं होतं की आम्ही एखादा अभंग, त्याचा अर्थ आधी सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण एक निवडूया कुठला तरी, आणि तुम्ही तिघं ती प्रोसेस एकेकाने सांगा की आधी हा निवडूया. निवडतं कोण पहिलं? निवडायचं ऍक्च्युली कसं आहे ना, सगळे आपापल्या परीने घरी अभ्यास करतात सगळ्या गोष्टींचा. असं नाही की रोज सगळे उठून आम्ही हे करत असतो, पण
कुठे एखाद्या ठिकाणी काही अभंग केला किंवा कुठे काही रेफरन्स ऐकला, मग त्याबद्दल आम्ही जाऊन इंटरनेटवर बघतो. मग त्याच्यानंतर त्याचा अर्थ, जसा आता आम्ही मध्ये संत चोखामेळ्यांचे बरेच अभंग आहेत जे गुगलवर कुठेच अवेलेबल नाही आहेत, पण आमचा एक मित्र आहे कौस्तुभ, त्याच्या बाबांनी आम्हाला ते सगळे त्यांच्याकडे लिहिलेले होते, तर ते आम्हाला सगळे दिले आणि आम्ही ते कंपोज करायला सुरुवात केली. पण संत चोखामेळ्यांचे अभंग मग त्यांचे पूर्ण वेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, तर त्या प्रकारचं म्युझिक त्यांना बनवणं, तर ही एक अशी एक प्रोसेस असते जी आम्ही फॉलो करतो की पहिले अभंग बघा, घेऊन या, मग आपण 6 जण बसूया, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याला कुठल्या टाईपच्या जॉनरमध्ये घेऊन जायचं. एक एक्झाम्पल घेऊया. पहिला कुठला अभंग तुम्ही कंपोज केला आणि त्याचं निरूपण काय होतं आणि त्याचं मग तुम्ही ठरवलं कसं की मी हे पॉप देणार, रॉक देणार? मुळात प्रत्येक अभंगाची तीच ब्युटी आहे. जसं एक ऐसे कैसे झाले बंधू म्हणून तुकारामांनी लिहिलं की बंधुगिरी करणारे बरीच माणसं असतात, त्यांच्याबरोबर कसं असतं किंवा त्यांची संगत आपल्याला कशी नको, तर त्यात एक राग आहे एका प्रकारचा. सो तो अभंग बंधू ऐसे कैसे झाले बंधू आम्ही रॉक जॉनरमध्ये, डेथ मेटल नावाचा जॉनर आहे ज्यात तुमचं अग्रेशन बाहेर निघतं बेसिकली. सो तशा प्रकारे आम्ही ते वेगवेगळ्या जॉनर्समध्ये कंपोज करतो. असं ठरवत नाही की बाबा हा अभंग ह्याच्यातच करायचा. ह्या सगळ्याच अभंगांमध्ये म्हणजे आता तुकारामांचं आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे आणि अर्थपूर्णता आहेच. तर असं कधी म्हणजे असं करता येईल का की रॉक स्टाईलनी पण करता येईल, पॉप स्टाईलनी पण करता येईल, तर असं कधी प्रयत्न केला आहे का की हा एक म्हणाला दुसरा एक म्हणाला, असं काही आहे का? एक आमचं कॉम्पोजिशन आहे म्हणजे संत तुकारामांचं अभंग आहे चंदनाचे हात पायी चंदन. तर आधी कंपोज करताना आमच्या डोक्यात काहीच येत नव्हतं की कसं कंपोज करायचं. आधी गिटार घेऊन जनरली आम्ही गिटारवर सगळे कंपोजिशन्स करतो. तर अजय वावळ लीड गिटारिस्ट, तो असं खूप काही ना काही गोष्टी करत असतो वाकड्या तिकड्या. सो तो म्हणाला आपण रॉक करून बघूया हा अभंग, कारण अभंगाचा अर्थ एकदम सोपा आहे. चंदनाच्या हाता पायी चंदन परिसा नाही हिन कोणी अंग, की सज्जन माणूस कसा असावा हे तुकाराम त्यातून सांगतात. तर ते समजावण्याची स्टाईल तुकारामांची सोपी आणि सिम्पल जरी असली तरी आम्ही म्हटलं की एकदा रॉक स्टाईलमध्ये करून बघूया. सो एकदा आपण गाऊन दाखवू चंदन कसं केलं, आणि ते अजयनेच कंपोज केलं आहे आणि खूप अप्रतिम कंपोजिशन झालं आहे. आणि हे रॉकमध्ये आहे. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, हे चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात वो पायही चंदन, कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, हे चंदनाचे हात पायही चंदन, हे 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 काहीतरी वेगळंच होतं ना असं. म्हणजे असं वाटतं की हे म्युझिक हे म्हणजे जणू काही त्यांनी ना कुठलंही म्युझिक द्या असं काही लिहिलंय ना की ते ज्याच्यात बरोबर चपखल बसेल. एक्झॅक्टली. आणि मग हाच तुम्ही पॉपमध्ये पण म्हणता. हा म्हणजे आता तर हा बेसिकली रॉक जॉनर आहे ज्यात आम्ही कंपोज केलंय. आता अजून एक गोष्ट सांगतो की बेसिकली हे वर्ड्स म्हणजे शब्द असे बनले गेलेत, जसं चंदनाचे हात पाय ही चंदन, त्याचं मीटर आहे परिसा नाही ही न कोणी अंग. त्या राईमला त्या रिदमला आपण जेव्हा पकडतो तेव्हा आपल्याला एक चाल येऊन जाते की हे कदाचित असं असेल. मग आपण ट्राय करतो. म्हणजे अगोदर आठवतंय मला की आम्ही असं गजडोल जो प्रकार आहे धनगरांचा त्या स्टाईलमध्ये करायचा प्रयत्न करत होतो आम्ही, आणि मग ते बसत नव्हतं त्या मीटरमुळे. धिंग डांग धिंग डांग डांग धिंग तांग धिंग तांग तांग धिंग तांग धिंग डांग डांग धिंग तांग धिंग तांग असं होतं. हा, आणि मग ते खूप म्हणजे त्याला बसवावं लागत होतं. आणि नंतर मग आम्हाला याचा सोर्स मिळाला की अच्छा हे रॉक आहे, बिकॉज सम सिम्पल थिंग्स, काही सोप्या गोष्टी थोड्या वेड्या वाकड्या नजरेने पाहाव्या लागतात. तर मला वाटतं हेच रिझन आहे ह्या चंदनाचे हात रॉक करण्यासाठी. आणि त्यात एक मजा पण येते ना, म्हणजे लोकांना
हाच जो पहिला अगोदरच्या ज्या पोएट्रीज आहेत ते नवीन स्टाईलमध्ये, म्हणजे एक याचं रिझन असं सुद्धा आहे की ज्या लोकांनी कधी म्हणजे बेसिकली मी सांगेन यूथ, त्यांचं आत्ताची जी यूथ आहे ते कदाचित रॉक पण ऐकत नाही, ते फक्त रॅप आणि हिपहॉप आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिककडे आहे जास्त, जे आत्ता कमर्शियल म्युझिकमध्ये सुद्धा आहे. पण जर त्यांनाही रिव्हिजिट करायचं असेल म्हणजे ह्या पोएट्रीज, तर मग ते कसे करतील? तर कोणता रॉक ऐकणारा तो म्हणेल की चल अभंग रिपोस्टला पण जाऊ आपण, कारण तिथे सुद्धा रॉक म्युझिक होतं. सो दिस इज हाऊ वी ऑल्सो रिकनेक्ट टू पीपल. पण दुष्यंत, तू हिपहॉप मध्ये करतोस ना काम, आणि हो. बीट बॉक्सिंग मध्ये हो पण. हो हो. एखादा करून दाखव ना. बीट बॉक्सिंग हा, तर बेसिकली मी आणि प्रतीशनी असंच एक रील करायचं म्हणून जुगलबंदी करायचा प्रयत्न केला. ओके, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. असं. चला, खूप छान झालं. हो. आता तुम्ही इतकी वर्ष म्हणजे तुम्ही तो अभ्यास करता ना, अभंगांचा अभ्यास करता, आणि मला वाटतं भारूड पण तुम्ही करता ना. हो, भारूड सुद्धा. मग हे एवढे सगळे प्रकार त्या म्युझिकमध्ये बसवायचे हे सोपं नाहीये. मग त्यासाठी किती तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते? प्रॅक्टिसपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमचे जे कंपोजिशन्स आम्ही करतो, अभंगांना ज्या चाली देण्याचं काम करतो, ते 6 जण एकत्र येऊनच करतो. की असं कोणी नाही की कोणीतरी पूर्ण अभंग कोणी कंपोज केला वगैरे असं. कारण 6 जणांचे 6 वेगवेगळे विचार येऊन मग तो जो एक कलेक्टिव्ह विचार बनतो, तीच एक USP आहे किंवा तीच एक युनिक गोष्ट असं मी बोलू शकतो अभंग रिपोस्टची. त्यामुळे जर तुम्ही पाहिलात तर गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही फक्त 2 अल्बम रिलीज केलेत. त्याचं कारणच ते आहे की एक अभंग कंपोज करायला किंवा तो फायनल प्रोडक्ट जे आपण म्हणतो ते तयार करायलाच खूप वेळ लागतो. कारण खूप डेलिकेट गोष्ट असं आम्हाला वाटतं. कारण संतांनी जे लिहून ठेवलं आहे आणि त्याचा जो अर्थ बाहेर येतो आहे त्याला कुठेतरी धक्का नाही पोचला पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्ही डोक्यात ठेवतो. त्यामुळे हळूहळू होऊन का होईना की ती गाणी पूर्ण कंपोज किंवा आम्हाला समाधान झाल्याशिवाय ते आम्ही रिलीज नाही करत. तर ती अशी प्रोसेस असते की खूप स्लो असते आणि ज्यात खूप वेळा आम्हालाच स्वतःला त्या अभंगांचे वेगवेगळे अर्थ समजतात. एकाच अभंगाचे समजा आज काहीतरी आम्हा तिघांना वेगळा अर्थ समजला, आम्ही कंपोजिशनला बसलो, वेगवेगळ्या चाली आल्या, त्यात कंपोज केलं, त्यानंतर 4-5 दिवसांनी असं आवडेल की अरे हा पण अर्थ होऊ शकतो. तर ते संतांनी काय डोकं लावून लिहिलं असेल तर विचार करा की एकाच अभंगाचे बरेच अर्थ तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला समजत जातात. सो आम्ही पण जेव्हा अर्थ सांगतो लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा मी असं म्हणतो की संत तुकारामांना किंवा संत ज्ञानेश्वरांना असं म्हणायचं असेल, असंच म्हणायचं असं नाही आहे. सो ते म्हणायचं असेल ती पॉसिबिलिटी ओपन ठेवणं खूप गरजेचं आहे. सो असं ते आमचे कंपोजिशन्स होतात. बऱ्याच कंपोजिशन अशा होतात बऱ्याचदा, जसं आता 2019 पासून आम्ही विचार करतो की पसायदानबद्दल काहीतरी करू. हो. पण इनफॅक्ट खेळ मांडेलाच्या वेळी पण आमचं हे झालं की दोन्ही हे जे अभंग आहेत आणि पसायदान ऑब्व्हियसली हे दोन्ही लताताईंनी गायलेले, लताबाईंनी, आणि त्या गोष्टीला हात लावायचा म्हणजे ही खूप मोठी रिस्क असते. हे दोन्ही अभंग आणि हे दोन्ही म्हणजे पसायदान आणि खेळ मांडेल ह्या दोघांना कंपोज करण्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला वेळ लागला. इनफॅक्ट पसायदान तर असं झालं की आम्ही सुरुवात केली आणि एकदा बोललो की जाऊ दे, ह्याला नको काय करूया, कारण लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे ते, नाहीतर मग ह्याचं एक नेगेटिव्ह पण जाऊ शकतं की अरे तुम्ही काय करता इथे येऊन. पण मग 3 वर्ष आधी आदिनाथ कोठारेंनी आम्हाला अप्रोच केला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या मनात पसायदानबद्दल काहीतरी आहे, तुम्ही काय करू शकता का. आणि इट वॉज लाईक ह्या ज्या गोष्टीसाठी 5 वर्ष आम्ही काहीच नाही केलं, ते आम्ही लिटरली 2 दिवसात कॉम्पोजिशन केलं. येस. आणि आम्ही ऑलरेडी खुश झालो आणि विदिन अ वीक इट वॉज शॉट आणि विदिन अनदर वीक ते रिलीज पण झालं होतं आणि इट इज गोईंग ग्रेट. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाचा एंड त्या पसायदाननेच करतो. आणि तेच तर बेसिकली मी शाळेनंतर पसायदान कुठेच नव्हतं ऐकलं, कुठेच नाही. आय एम शुअर बरेच असे असतील ज्यांनी पसायदान वगैरे काहीच ऐकलं नव्हतं त्यानंतर. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यासारखे लोक पण आणि जे लोक हळूहळू दूर जाऊ लागले होते ते परत ऐकायला लागले, सुरुवात झाली. आणि आम्हाला असे व्हिडिओज येत राहतात की लहान मुलं जोपर्यंत रात्री झोपताना पसायदान ऐकत नाहीत किंवा जेवताना चलगं सगळे ऐकत नाहीत तोपर्यंत जेवत नाहीत.
तर मला असं वाटतं की हे 6 जण जे करतात आणि ऑब्व्हियसली पूर्ण टीम आमची 12 लोकांची, मग त्याचं एक हे फळ आहे छोटंसं की असे व्हिडिओज येणं की आमचे लहान मुलं आता बॉलिवूडच नाही ऐकत, इंग्लिशच नाही ऐकत, पण अभंगसुद्धा ऐकतात. तर तशी ते हे असतात. इवन दो इट टेक्स टाईम, पण मग आम्ही मेक शुअर करतो की आम्ही स्वतः त्याच्यावर खुश आहोत आणि शब्द कुठेच धक्का लागत नाही आहे अर्थाला. ॲट द सेम टाइम ऑल्सो इट्स म्हणजे क्रिएटिंग अ साऊंड पण त्याच एक गोष्टीचा फॅक्टर आहे. कारण आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा इतका प्रतिसाद नव्हता. म्हणजे लोकांनी भलेही रॉक वगैरे ऐकले, पण त्यांना ते रॉक सारखं हवंय किंवा क्लासिकल असेल तर ते क्लासिकल सारखं हवंय. म्हणून आमच्या बँडचं म्हणजे कोणी आम्हाला विचारलं की डिस्क्राईब करा तुम्ही वर्ड्समध्ये, तर आम्ही म्हणतो की कॉन्टेम्पररी फोक फ्युजन बँड. कारण आमचे जे गिटार्स वाजतात किंवा जे म्युझिक आहे त्यात आता आम्ही 4-4 वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो आणि 2 आहेत म्हणजे हार्मोनियम पियुष वाजवतो आणि विराज तबला वाजवतो. तर ते इंडियन इन्स्ट्रुमेंट्स आहेत बेसिकली, ज्याचा यूज इंडियन याच्यात केलंय इतका आत्तापर्यंत. मग ते जेल करून आणणं, कारण अगोदर लोक एक्सेप्ट नव्हती करत इतकं. आत्ता ते असं झालंय की हा साऊंड म्हणजे हा जो पूर्ण बँडचा साऊंड आहे तो लोक ऐकत आली आहेत आणि मग ते म्युझिक ऐकता ऐकता ते आत्ता इथपर्यंत पोहोचलेत. सो राईट नाव इट्स व्हेरी इझी फॉर अस टू क्रिएट, पण ही जी प्रोसेस होती ती खूप टीडियस प्रोसेस असायची. कारण असं आहे ना की जर मी ड्रम्स वाजवतोय तर मी भलेही सगळ्यांचा विचार करून केला, पण माझ्या डोक्यात ड्रम्सच चालू आहेत कारण मी तिथे बसलोय त्या स्पेसमध्ये. इनफॅक्ट सर्वांचंच तसं आहे. आणि मग ते करताना ती जी तडजोड असते, सो बेसिकली आपण म्हणजे कोणती कंपनी पण असेल त्याला एकत्र यायला एक कोर त्याचं एथिक्स लागतं की काय साऊंडवर आपण करणार. मग आम्ही म्हणजे कंपोज करताना विचार करतो ओके आपल्याकडे हे लिमिटेशन्स आहेत, भलेही आपण ओपन ठेवलंय या गोष्टीला की म्युझिक करायचं आहे ओपनली, पण हे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मग यांना घेऊन आपण कसं करावं. सो दिस इज हाऊ द प्रोसेस हॅज बीन ऑल्सो. मला ॲक्च्युली हाच प्रश्न पडलेला की लोकांना कसं आहे माहिती आहे, जे पूर्वीचं आहे ते त्याच प्रकारे ऐकायला आवडतं आणि तुम्ही त्याला एवढा मॉडर्न ट्विस्ट दिलाय की तुमच्या सुरुवातीला टीका झाली का? म्हणजे टीका का व्हायच्या, कारण आम्ही यूट्यूबवर आणि फेसबुकवर बरेच व्हिडिओज टाकलेले आधी अपलोड केलेले आणि लोकांनी ते व्हिडिओज बघून थोडं कमेंट्स वगैरे केल्या, टीका केलेल्या की तुम्ही काय करता, असं नका करू वगैरे वगैरे. त्यात मला बेसिकली मी चप्पल घालतो स्टेजवर कारण माझं इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असतं आणि आम्ही आधी चप्पल नाही घालायचो तेव्हा मला 2-3 वेळा शॉक लागलाय. सो डॉक्टरनी सजेस्ट केलं की ती चप्पल घालून तर काही फरक नाही पडत. सो त्याच्यावरनं पण टीका व्हायच्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर जेव्हा लोक आमचा लाईव्ह शो बघायला येतात ना कार्यक्रमाला आणि तिकडे आल्यावर जेव्हा त्यांना कळतं की अभंग रिपोज नक्की काय करत आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये ते जे थॉट्स असतात किंवा ते निगेटिव्हिटी असते डोक्यामध्ये ती निघून जाते. कारण आम्ही फक्त अभंग परफॉर्म नाही करत आहोत, आम्ही त्यातला जो मेसेज आहे तो आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि लोकांपर्यंत जेव्हा तो मेसेज पोचेल तेव्हा स्पेशली यूथ त्यांना कळेल की अभंग म्हणजे नक्की काय आहेत आणि अजून त्यावर अभ्यास केला पाहिजे आपण. त्यामुळे ते अभंगाचं किंवा संत साहित्य जे आहे त्याच्याकडे वळतील, हा आमचा एक मोटो आहे असं. सो म्हणून ते टीका झाल्यात आधी खूप, पण त्यानंतर जेव्हा तीच लोक लाईव्ह कार्यक्रमाला आली आहेत तेव्हा त्यांनी तेवढंच जास्त कौतुकसुद्धा आमचं केलं आहे. सो असं आहे, म्हणजे चालतं अशा गोष्टी. नाही खरं आहे ते, कारण हे संतांचं जे साहित्य आहे ते नुसते शब्द नाही आहेत, ते ऍक्च्युली तुम्हाला अनुभूती देतात. बरोबर. तुम्हाला अशी कधी एखाद्या प्रसंगातनं किंवा ते वाचता निरूपण करताना किंवा नुसतं गाताना सुद्धा एक सडन असं काही रिअलायझेशन झालं का? रिअलायझेशन म्हणण्यापेक्षा कार्यक्रमात असे काही काही मुवमेंट्स असतात की जरी आम्ही परफॉर्मर्स आहोत, जरी तेच अभंग आम्ही सारखे परफॉर्म करतो, पण जेव्हा पसायदान करताना ज्या वाईब असतात किंवा जे आम्हाला वाटतं ते कदाचित आम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत. की प्रत्येक कार्यक्रमाला स्टेजवर गूज बम्स जे आपण म्हणतो, अंगावर काटे येणं, ते येतात. कुठेही कोणासाठीही कार्यक्रम करा किंवा असे बरेच काही ना काही अभंग आहेत किंवा बऱ्याच अशा संतांच्या ज्या ओळी आहेत, जसं तुका म्हणे, संत तुकारामांच्या अभंगात शेवटी तुका म्हणे हा एक फॅक्टर असतो की तुका म्हणे बरवे जाणं व्हावे लहाना होनी लहाना. सो त्या लाईनीला प्रत्येक वेळी काही ना काही असं फिलिंग येतं की यार काय मस्त लिहिलं आहे. आणि स्टेजवर परफॉर्म करताना जी गोष्ट आम्ही बऱ्याचदा परफॉर्म केली आहे इतक्या वर्षांमध्ये. सो अशा गोष्टी आहेत ज्या, आणि हे माझा अनुभव आहे आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतात कार्यक्रमांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्सच्या ज्या भावना असतात त्यांचे एक्सप्रेशन्स प्रत्येक अभंगावाईचे चेंज होतात. ते म्हणजे तसं बाकी कुठे अनुभवायला आम्हाला मिळालंच नाही.
कसे म्हणजे आता जसं चंदनाचे हात गायलं, लोक नाचतात वगैरे, त्यानंतर देवाची हे द्वारे एकदम शांत होऊन लोक ऐकत असतात, किंवा जोहार जो ज्यात खूप चांगला अर्थ आहे, किंवा आम्ही भारुड जे परफॉर्म करतो. सो प्रत्येक अभंगामध्ये आम्हाला ऑडियन्सचे वेगवेगळे काय म्हणतात भावना दिसतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या, ज्या बदलत असतात. सो ते आमच्यासाठी पण एक एक्साइटमेंट असते की आम्ही फक्त जाऊन डोळे बंद करून परफॉर्म नाही करत, आम्ही पण ऑब्झर्व करत असतो की लोकांना कसं वाटतंय, ह्याहून रिस्पॉन्ड आम्हाला काय येतोय. तर त्या गोष्टी आम्हाला जास्त हेल्पफुल ठरतात. एक असं खूप छान एक मोमेंट झालेला, आय एम शुअर तुम्हाला पण आता नाशिकला जो आपला Yes, कार्यक्रम yes, yes, yes. झाला, मला कार्यक्रमाच्या आधी विराज म्हणाला की आज त्याने एक आयडिया दिली की आज तू कुठल्या तरी अभंगामध्ये असं काहीतरी कर जे आम्हा 5ही लोकांना माहीत नसेल, माहिती नसेल, आणि तूच ते गायला सुरू कर डायरेक्ट, आणि आम्ही फॉलो करू तुला. काय होतं ना की आमचे सगळे गाणे एकदम सेट आहेत प्रॉपरली, त्याच्यामुळे सगळ्यांना स्वतःची कामं माहिती आहेत की कोणाला कुठे काय वाजवायचं आहे. तर ही एक पूर्ण म्हणजे त्या गाण्या येईपर्यंत माझ्या डोक्यात चालू होतं की मी आता करू की नको, आणि माझ्या डोक्यात काय ना काय चाललं होतं की हे करू शकतो ते करू शकतो. शेवटी देहदेवाचे मंदिर नंतर मी तो पाठ गायला सुरू केला जो मी कधीच गायला नव्हता, आणि ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तो नवा होता. आणि मी फक्त डोळे बंद ठेवते कारण मला माहीत नव्हतं की हे लोक कसे रिस्पॉन्ड करतील आणि मेनली ऑडियन्स कसे रिस्पॉन्ड करणार. कारण काय देहदेवाचे मंदिर असा अभंग आहे जो बऱ्याच वर्षापासून लोक ऐकतायत, आणि म्हणजे इव्हन आमचा पण व्हर्जन बऱ्याच लोकांनी ऐकलंय, मूवीमध्ये पण आलं होतं. तर फॉर देम ऑल्सो इट वॉज समथिंग न्यू, इट वॉज गोइंग टू बी समथिंग न्यू. तर आय हॅड जस्ट केप्ट माय आईज क्लोज्ड, आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर एक आजी होत्या स्टेजवरती ज्या रडत होत्या, आणि त्या मला आता सांगताना पण गुजबम झाले, आणि त्या रडत होत्या आणि त्या नाचत होत्या. आणि त्यानंतर एक लहान मुलगी आली, आणि तिच्यासोबत एक मिडल एज्ड मुलगी आली. तर तिकडे आम्हाला असं एक पूर्ण हे दिसलं की लहान मुलगी, मधल्या एजची मुलगी आणि एक आजी साडीमध्ये, आणि ह्या सगळ्या मिळून एका अभंगावर नाचतायत. तर असे छोटे छोटे मोमेंट्स आणि स्पेशल मोमेंट्स आम्हाला प्रत्येक शो मध्ये काही ना काही मिळत राहतात. देहदेवाचे मंदिर. तर त्यामध्ये एक छोटासा पाठ शेवटी मी असा गायलो, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. तर असं गाताना तुम्हाला जेव्हा गुजबम्स येतात ना एकदम, तेव्हा गाणाऱ्याचे खूप हाल होतात, कारण ते इमोशन्स कंट्रोल करून गाणं. आणि कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू आले त्या आजींना बघून, आणि नंतर त्यांनी अभंग झाल्यावरती माझ्या पाया पडले, मीही त्यांच्या पाया पडलो. कारण ते मे बी त्या वारकरी समाजातून असतील तिकडे हे करतात की एकमेकांच्या पाया पडणं, तेव्हा तुमचं वयाचं तेव्हा हे नाही ठेवलं जात. तर असे छोटे छोटे मोमेंट्स आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्हाला मिळतात. अजून एक नाशिकच्याच कार्यक्रमात एक झालेलं की एका वर्षाआधी मागच्या गणेशोत्सवात आम्ही 40गाव नावाची एक जागा आहे नाशिकच्याच पुढे, तर तिथे कार्यक्रम केलेला, आणि तिथे कपल आलेलं, आय गेस त्या लेडी प्रेग्नेंट होत्या वाटतं तेव्हा, आणि त्यांनी तो कार्यक्रम बघितला, आम्हाला भेटलेला पण तेव्हा ते. आणि ह्या वर्षी त्याच कार्यक्रमात ते नाशिकच्या कार्यक्रमात आलेले, आणि त्यांच्याकडे लहान बाळ होतं, आणि ते कार्यक्रम संपल्यावर आम्ही जेव्हा पुढे जाऊन लोकांना अभिवादन करतो ते स्टेजवर आले, आणि ते माईकवर बोलत होते की तुमचा गेल्या वर्षी परफॉर्मन्स झालेला 40गावला, तर तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि हे ते बाळ आहे आणि त्याचं नाव अभंग ठेवलं. तर म्हणजे सो ते ऐकूनच आम्हाला असं वाटतं की नकळत लोक किती रिस्पॉन्सिबिलिटी टाकतात आमच्यावर, की ही जबाबदारी आपल्यावर आहे जे आपण परफॉर्म करतोय वगैरे. तर ते ऐकून तर सगळेच आम्ही शॉक्ड होतो एकदम. आणि इनफॅक्ट तुम्ही आता रिअलायझेशन बद्दल पण म्हटलात, आणि आपण अभंग रिपोस्टच हे टॉक चालू आहे, तर एक महत्त्वाचं म्हणजे आत्ताच मला बोलता बोलता जाणवलं की माझ्या लाईफमध्ये तो एक खूप चेंजिंग मोमेंट होता. मी एक बुक वाचत होतो, विद्रोही तुकाराम, आणि माझा एक मित्र त्यांनी मला तुकारामाची गाथा, तर अंकुश नाव आहे त्यांचं, जे खूप साऱ्या डेली सोप्समध्ये पण असतं, आणि त्यांनी PhD केली त्याच्यावरती. तर त्यांनी विद्रोही तुकाराम मला सजेस्ट केली होती वाचायला. माझा मित्र पण कौस्तुभ, त्यांनी सांगितलं होतं, आणि ती बुक वाचली मी. अर्धी बुक वाचल्यावरती म्हणजे खूप गोष्टी कळाल्या की तुकारामांनी त्यांच्या लाईफचा पर्पज शोधला त्याच्यामध्ये, की कारण तेव्हा किती वेगळ्या होत्या गोष्टी, आत्ता किती डेव्हलपमेंट आहे, पण तेवढ्या इतक्या मोजक्या गोष्टी असताना इतक्या कमी
म्हणजे जे पण आपण सोशल इश्यूज किंवा सोशली आपण जे वावर करतो ते सुद्धा कमी असताना त्यांनी काय रिअलाईज केलं. आणि मग तो माझ्यासाठी खूप लाईफ चेंजिंग पॉईंट होता. तर त्यावर मी म्हणून अभंगांचं अजून थोडं एक स्टेप पुढे जाऊन मला वाटलं की शुड रीड मोर अँड एक्सप्लोर मोर. तर त्यावर एक कविता लिहिली आणि ती कविता अशी आहे की 13व्या शतकातल्या भारूड अभंग ओव्या, पाऊल वाटेवर जगण्याच्या रेखाटा ओढून सोडला. ज्याला रुजलं तो हरवला, शोधणाऱ्याची तहानच भागेना. एक अहंकारात भंग तर दुसरा देव कोसत राहिला. तुका आकाशा एवढा, शोधले लहानपण मुंगी साखरेत. मारून टाकले त्याचे विद्रोही विचार पुष्पक विमानात. एकदा दिल्ली. आता हे बेसिकली आता ही लाईन जी आहे ती वुमेन एम्पॉवरमेंटवरती आहे की एकदा दिल्ली, काल शक्ती मिल्स, आज तुमच्याच घरात. साऱ्या स्त्रियांच्या कळा ओळखल्या जनीच्या जात्यात. ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितल्या पुढच्या ह्याच्यात की अबाउट फास्ट पेस. ज्ञानेश्वराच्या ओळी मूलभूत, एकनाथाचा माणसातला भूत. गर्दीत चेंगरून, दप्तर ओढून, गुलामगिरीतून केव्हा होईल माणूस प्रवृत्त. हात जोडलेस, डोकं टेकलेस, मिटलेस डोळे. अंधश्रद्धेत बुडले बावळे. देवळाचा धर्म की धर्माची देवळे. अतर्कालाही तर्क लावत बसले भक्त भोळे. त्याच्या पुढची लाईन की काल तर मरून गेले, उद्याचा जन्मच ठाऊक नाही. जीवित आज आहे तरीही आजचा पाखरू का आवडत नाही. म्हणजे ही लाईन त्या सर्वांसाठी लिहिलंय जे अजूनही शोधतात, जे खूप तडजोड करतात त्यांच्या लाईफशी असं. तर अभंग ही एक गोष्ट खूप सोप्या रीते सांगतं. म्हणजे जितकेही अभंग आहेत हे लॉ बुक आहे बेसिकली. ओके. म्हणजे आत्ता जेव्हा इंडिपेंडन्स नंतर आपण हे जे जगतोय तो एक लॉ वेगळा लिहिलाय, पण अभंग लोकांसाठी अगोदर लॉ बुक सारखं होतं. म्हणजे काही असेल तर रेफर करा या गोष्टीला. तर ही शेवटची लाईन अशी आहे की द्वेष, मत्सर, राग, भय, क्षणात विचार बेरंग. प्रेम आणि सत्याचा जो आरसा तोच कायम अभंग. वा, असं हे तूच लिहिलं ना. हा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा, बेसिकली तुका आकाशा एवढा याला मी अजून पोएटिक काय म्हणतात त्याला, क्रिएटिव्ह लिबर्टी घेण्यासाठी तर अणुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा अशी ती लाईन आहे. म्हणून मी त्याला शॉर्टमध्ये केलं की लोकांना ज्यांनी वाचलंय त्यांना नक्कीच कळेल की तुका आकाशा एवढा, किंवा कॉमन मॅनला सुद्धा कळेल की तुका आकाशा एवढा पण शोधले लहानपण मुंगी साखर येतं. म्हणजे तुकाराम इतके वाईड त्यांचं विजन होतं, त्यांनी अशी लॉ बुक लिहिली आहे लोकांसाठी त्या एरापर्यंतसाठी की तुका आकाशा एवढा शोधले लहानपण मुंगी साखर येतं. यात तोच रेफरन्स आहे. आम्ही एक अभंग परफॉर्म पण करतो, लहानपण देगा देवा. हो, मी म्हणणारच होते ते ऐकूया. मुंगी साखर येतं. You would like to talk about the genre of this song? About this song? Yes. So राजस्थानी. राजस्थानी आणि आपण कसं. तर बेसिकली लहानपण आणि रेत, म्हणजे रेत का तर आम्ही वाळवंट, आणि वाळवंटाला आम्ही कनेक्ट केलं ते राजस्थानच्या वाळवंटाशी की तिथलेही लोक ऐकतील कसं कनेक्ट करतील ते. तर अहंकार छोड दो मैं की बाणी मत बोल, थोडा त्या स्टाईलच्या म्हणजे त्यांच्या भाषेशी निगडीत असं. अहंकार छोड दो मैं की बाणी मत बोल, जो छोटो होवे है जग बडा देखे है वो असं. आणि मग ते जॉनर आहे राजस्थानी म्हणून रेतशी कनेक्टेड. अहंकार छोड़ दो मैं की बाणी मत बोल, जो छोटो होवे है जग बड़ा देखे वो. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. ओ ऐरा
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हो जया अंगी मोठे पण, हो जया अंगी मोठे पण, जया अंगी मोठे पण, जया अंगी मोठे पण, जया अंगी मोठे पण. तया यातना कठीण, तया यातना कठीण, लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, हे लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. आता आपण लहानपण देगा देवा बघितलं तर प्रत्येक अभंगात काहीतरी शिकवण आहे नाही का. म्हणजे याच्यामध्ये कसं आपण सतत लहानच राहावं, विनम्र राहावं असं शिकवलं आहे. तर तुम्हाला अशी काही हे करता करता अशी काही शिकवण मिळाली का? बेसिकली प्रत्येक अभंगात काही ना काही शिकवण असतेच. एक बेसिक शिकवण जी आम्हाला मिळाली असं मला जे वाटतं की कोणतंही काम करायच्या आधी किंवा काही तुम्हाला जे काही करायचं असेल की त्यात कामामागे असलेली भावना मॅटर करतं, तुमचं इंटेन्शन मॅटर करतं की तुम्ही काय इंटेन्शननी ते काम सुरू केलं आहे, त्यावर ठरतं की तुम्हाला किती यश मिळणार आहे त्या कामामध्ये. तर अशीच काय म्हणतो एक सिंपल भावना घेऊन आम्ही हा बँड सुरू केलेला 10 वर्षांपूर्वी आणि अजून पण ती भावना आणि त्याची इंटेन्सिटी सेमच आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही जे काही कार्यक्रम करतो किंवा जे काही कंपोजिशन्स करतो, जी काही क्रिएटिव्हिटी करतो आहे ती लोकांना तशी आवडते आहे. आणि ह्याच भावनेबद्दल संत तुकडोजी महाराज म्हणून गेलेत की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, की जर मनात भावनाच नसेल माणसाच्या किंवा तुमच्या मनात भावनाच नसतील आणि उगाच देवासमोर प्रार्थना करायची की मला हे मिळवून दे, मग मी एवढा एवढा प्रसाद चढवतो, एवढे एवढे हार चढवतो, नारळ चढवतो, पण त्यासाठी जर तुम्ही कामच केलं नाही ती गोष्ट पूर्ण होणारच नाही. आणि काम करण्यासाठी तुमच्या मनात असावी लागते ती भावना. तर ऐकूया मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशान भेटायचा नाही र, देव अशान भेटायचा नाही र. हो देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, हो देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो दगडाचा देव त्याला वडराचं भेव, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. हो मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, हो सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, चांदीचा देव त्याला चोराचं भेव. हो देवाचं दैवत्व नाही दगडात, दगडात नाही दगडात, देवाचं दैवत्व नाही लाकडात, लाकडात नाही लाकडात. हो सोन्या चांदीत नाही देवाची मात, सोन्या चांदीत नाही देवाची मात. देव अशान भेटायचा नाही र, देव अशान भेटायचा नाही र. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र. हो देवा बाजारचा भाजीपाला नाही र. किती सुंदर आहे नाही, खूप सुंदर आहे. आणि मला हे आवडलं तुझं की आपण जे इंटेन्शननी कुठलंही काम करतो ते इंटेन्शन महत्वाचं आहे, मग ऍक्शन आपोआपच येते त्याच्यातनं. बरोबर बरोबर. तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये किती प्रोग्राम्स केलेत? प्रोग्राम्स आम्ही साधारणतः 300-400 350-400 किंवा 450. म्हणजे किती लोकांपर्यंत तुम्ही पोचताय आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये ना एक काहीतरी चेंज येतोच असणार नाही का? हो हो. आणि लोक आम्हाला टेक्स्ट सुद्धा करतात किंवा मेल करतात की त्यांना कार्यक्रमानंतर काय वाटलं, किंवा जेव्हा ते घरी अभंग ऐकतात त्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्यावर जो परिणाम होतो तो वगैरे सगळा. आणि मग हे सगळं बघून रिव्ह्यूज वगैरे वाचून आम्हाला असं वाटतं की आपलं इंटेन्शन कुठेतरी बरोबर आहे आणि मग तेच इंटेन्शन घेऊन आम्ही पुढे
काम करत राहतो. जसं आमच्यासोबत एक आम्हाला एक ईमेल आलेला आता मध्ये. एक कोणीतरी मुलगी होती, शी वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी रफ पॅच इन हर लाईफ, आणि म्हणजे सुसाईड अटेम्प्ट्स वगैरे असे भरपूर तिचे प्रॉब्लेम्स चालू होते. पण तिचा असा इतका मोठा तिने ईमेल लिहिला आणि इतका डिटेल्ड ईमेल तिने आम्हाला पाठवला आहे की आमचं म्युझिक ऐकून तिला इतकं बरं वाटलं आणि तिला एक नवीन प्रेरणा मिळाली आयुष्य जगायची. आणि आम्हाला ती भेटायला आलेली आहे. शी ऑल्सो स्टार्टेड क्राईंग वेन शी मेट अस. आणि आमच्या पण 6 जणांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते जेव्हा आम्हाला हे सगळ्या गोष्टी कळाल्या की आपलं म्युझिक आणि संतांनी लिहिलेले हे अभंग हे इतके पॉवरफुल आहेत की अशी व्यक्ती ज्याला आता जगायची पण इच्छा नाही राहिली, त्याच्या त्या एवढ्या मोठ्या डिसिजन ती चेंज करण्याची ताकद या अभंगांमध्ये आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात आणि त्या अभंगांमुळे प्रेक्षकांना पण शिकायला. आणि अशीच एक कमेंट आपल्याला, मला वाटतं पुण्यात आपण कार्यक्रम केलेला, तिथे आपल्याला एक आलेली की एक लेडी आहे, मुस्लिम लेडी आहे. सो शी इज गोईंग थ्रू जी थेरपी असते, थ्रू म्युझिक तुम्हाला हिलिंग करतात, त्या थेरपीमध्ये ती अभंग ऐकायची, आमचे ऐकायची, प्लस जे नॉर्मल अभंग जे पंडित भीमसेन जोशींचे आहेत किंवा अजून कोणी गायले त्यांचे पण अभंग. सो आम्हाला असं सांगायचं आहे की दिस इज नॉट अबाउट लँग्वेज, हे भाषेबद्दल काही नाही आहे, की जे अमराठी लोक आहेत ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आवर्जून येतात आणि सारखे येतात, कारण ते कुठेतरी त्या स्पिरिच्युअलिटीशी किंवा त्या म्युझिकशी कनेक्ट करतात आणि अर्थ तर आम्ही समजावून सांगतोच, आणि मग ते त्यांच्या डोक्यात राहून ते अजून त्यांना ऐकावंसं वाटतं अभंग. आणि असे पण एक्झाम्पल मी बघितले आहेत की म्हणजे यंग जनरेशनमध्ये आमचे कंपोज केलेले अभंग ऐकले आहेत आणि त्यामुळे ते आधी कोणी अभंग गायले आहेत, अजून कोणाकोणाचे अभंग आहेत ते सुद्धा ऐकले आहेत, जे ट्रेडिशनली कंपोजिशन सुरू म्हणजे होत आले आहेत. सो हाच आमचा मोठा आहे किंवा हेच आमचं उद्दिष्ट आहे की अभंगांकडे किंवा संत साहित्याकडे लोकांनी वळावं परत. आणि इनफॅक्ट आता स्वप्नीलनेच सांगितलं की इट्स नॉट अबाउट लँग्वेज, पण आपल्या संतांनीच इतकं छान टूल बनवलंय की आम्ही त्याच टूलचा वापर करून आज आपण अभंग करतोय. म्हणजे अगोदर भाषा मराठी नव्हती, अगोदर संस्कृत, नंतर महाराष्ट्री झाली, आणि ज्ञानेश्वरांनी संस्कृतातून त्यांनी मराठीत लिहिलं की नॉर्मल प्रकृत लँग्वेज जी लोकांपर्यंत पोहोचायला हवी. आणि तो टूल इतका पॉवरफुल आहे की आज आपण किती शब्द बोलतो मराठीतले, आणि म्हणजे प्रत्येक फिलिंगला शब्द आहे. जसं त्या दिवशी मी एका माणसाशी बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की अनुपात, तर मला अनुपातचं मिनिंगच कळलं नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हा झाडावरून एक लीफ खाली येतं ते त्या स्पायरलमध्ये, आणि अनुपातला त्यांनी सांगितलं की अनुपात सगळीकडे प्रत्येक ठिकाणी होत नसतं, ते सनलाईटमध्ये जेव्हा नीट प्रॉपर पडतं ते त्याला म्हणतात अनुपात. तर इतकं म्हणजे असे शब्द आहेत, किंवा काय म्हणतो आपण, लँग्वेज हे इतकं छान टूल आहे लोकांशी कम्युनिकेट करायला, जे ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय की लँग्वेजला तुम्ही टूल कम्युनिकेट करण्यासाठी वापरा, ना की भेदाभेदी म्हणजे कॉन्फ्लिक्टसाठी, की आपण कॉन्फ्लिक्ट करण्यासाठी लँग्वेज नाही यूज करत आहोत. नाहीतर प्राणी पण आहेत ना, त्यांचे पण फिलिंग्स ते असेच कम्युनिकेट करतात. मग माणसाला लँग्वेज मिळालंय याचं किती म्हणजे हे किती खूप मोठं एक्झाम्पल आहे. म्हणजे मला असं वाटतं की भाषा हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे, जसं दुष्यंत म्हणाला, ते नॉलेज नाही होऊ शकत. तुम्ही एखादी भाषा जेव्हा तुम्हाला येते तुम्हाला नॉलेज नाही येत. नॉलेज कधी येतं, जेव्हा तुम्ही त्या भाषेचा अभ्यास करता. आता आम्हाला पण जसं संत तुकारामांनी लिहिलं आहे अभंग, तसंच संत कबीरांनी लिहिलं आहे नॉर्थमध्ये. त्यांची भाषा हिंदी होती कारण त्यांचा त्या प्रदेशात जन्म झालेला. परत दोघांना सांगायची एकच गोष्ट आहे, पण एकाने हिंदीमध्ये मालवी भाषेत लिहिलंय आणि तुकारामांनी आपल्या. सो सगळ्या संतांना सांगायचं सेमच होतं, फक्त ते वेगवेगळ्या भाषेत रेकॉर्ड करून म्हणजे त्यांनी लिहून ठेवलंय. आणि संत साहित्याबद्दल जर सांगायचं झालं तर आम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट घेतो, एखादी वस्तू किंवा गॅजेट घेतो इलेक्ट्रॉनिक, तर ते गॅजेट वापरायच्या आधी एक गाईड असतं बघा, युजर मॅन्युअल. तर हे अभंग आयुष्य कसं जगायचं याचं युजर मॅन्युअल आहेत असं आम्हाला वाटतं. कारण प्रत्येक प्रॉब्लेमला संत तुकारामांनी लिहून ठेवलाय, संत ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलाय, तुकडोजींनी लिहून ठेवलाय. आपल्याला फक्त जाऊन शोधायचं आहे की नक्की काय लिहिलंय. आपण इतके आळशी आहोत ना की आपल्याला ते असा हातात कोणीतरी आणून द्यावं लागतं की हे बघ हा प्रॉब्लेम आहे. सो त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही जे काही तुमच्या हातात पाहिजे ते तुमच्या हातापर्यंत, तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि खूप अभंग आहेत असे कंपोज करायचे. आम्ही फक्त साधारणतः 20 ते 25 अभंग आता कंपोज केलेत सर्वांचे मिळून. एवढं मोठं कार्य बाकी आहे, खूप बाकी आहे. तेच मेन आहे की
त्याच इंटेन्शननी आता पुढे जाऊ. आणि ते अभंग संगीतात टाकले की म्हणजे त्यांचं अमॅलगमेशन इतकं छान आहे की संगीतात इतकी ताकद आहे की ती माणसाला प्रवृत्त आणि परिवर्तित करेल. आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही जोहार केला. आम्ही विचार केला की जोहार करूया आपण. का तर जोहार म्हणजे वेलकम, म्हणजे नमस्कार. आणि मग त्याला आम्ही जॉनरामध्ये डिफाईन केलं, जे म्हणजे गोंधळ. म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीची जेव्हा म्हणजे हिंदू कम्युनिटीमध्ये जेव्हा सुरुवात होते, असं म्हणतात की गोंधळ करतात ते, म्हणजे लग्न झालं किंवा कोणतंही असं कार्य असेल तेव्हा मग आम्ही म्हटलं की ओके आपण हे ट्राय करून बघू. आणि जोहार म्हणजे आम्ही जो जोहार करतोय तो फक्त असं आक्रोशाचा नाही, तर तो या विश्वातला सगळा अंधार आणि अज्ञान मिटवण्याचा आहे, जे संत चोखामेळा सांगतायत. जोहार म्हणजे त्यांच्यापासून ही मुवमेंट स्टार्ट झाली. की त्यांनी काय सांगितलं या सॉन्गमध्ये, खूप सुंदर लिरिक्स आहेत. एकतर सुंदर इन द सेन्स की त्यांनी ते काळ पूर्ण त्या एका अभंगात दाखवले की बहु भुकेला जाहलो तुझ्या उष्ट्यासाठी आलो. म्हणजे जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. मग बहु भुकेला मी झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आणि ते त्यात म्हणतात की तुमच्या उष्ट्यासाठी मी पाटी आणली आहे. ती पाटी म्हणजे कोणती, तर गोरांचे जे शेण असतं ते त्यात जमा करतात. आणि म्हणजे त्यांच्याकडे इतकी पॉवर्टी होती किंवा इतकी गरिबी चोखामेळ्यांच्या लाईफमध्ये की त्यांच्याकडे अजून काहीच नव्हतं कलेक्ट करण्यासाठी, म्हणून ते ती पाटी घेऊन जातात. तर तेव्हाचं काय, आणि आत्ता ते इतकं बदललंय की संत चोखामेळ्यांनी त्या पोएट्रीज म्हणजे चळवळीबद्दल की जे पण पतित आहेत किंवा दुरीत आहेत त्यांच्यासाठी हे म्हणजे ही एक मुवमेंट आहे. आणि ती आली आहे तर बहिर्जी नायकांपर्यंत. बहिर्जी नायकांपासून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे त्यांच्यापर्यंत, की आत्ता सर्व लोकांनी एक व्हावं यासाठी ही पूर्ण मुवमेंट. आणि हे सॉन्ग त्याबद्दल आहे, जोहार. आपण गाऊया. येस. जोहार 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 मायबाप जोहार 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 मायबाप जोहार. हे जोहार मायबाप जोहार जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. बहुभुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बहुभुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बहुभुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बहुभुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु केली आम्ही आसा तुमच्या दासाचा मी दासा, बहु केली आम्ही आसा तुमच्या दासाचा मी दास. हो बहु केली आम्ही आसा तुमच्या दासाचा मी दास. केली आम्ही आसा तुमच्या दासाचा मी दास. हो तुमच्या दासाचा मी दास. जोहार 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 मायबाप जोहार 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 मायबाप जोहार. वा, मजा आली ऐकून. आणि हे गोंधळ स्टाईल मध्ये म्हणजे खूपच छान. हेच जे आम्ही लाईव्ह कार्यक्रमात परफॉर्म करतो शोजला तेव्हा संभळ नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, जे प्रत्येक गोंधळात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जसं मगाशी दुष्यंत म्हणाला की गोंधळ करण्याचं कारणच ते आहे की गोंधळांमध्ये पण विनवणी केली जाते देवाला की तू गोंधळाला ये. तर ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की संत चोखामेळा सुद्धा विनवणीच करतात. ती विनवणी कसली की या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत, चुकीच्या गोष्टी, जसं अंधार वगैरे दुष्यंत म्हणाला घालवायचा आहे, त्या गोष्टी घालवण्याची एक विनवणी आहे. तर त्यामुळे ते गोंधळ या जॉनरमध्ये आम्ही करायचा प्रयत्न केलाय. खूपच छान आहे. तुम्ही भारूड केलंय कधी? भारूड हो, येस. कारण भारूड खूप छान असतं ना, म्हणजे त्याला एक प्रकारचा ऑलरेडी रिदम असतो. हो हो हो. सो भारूड आपण असं म्हणू शकतो की आता जे कॉलेजमध्ये असताना आम्ही स्ट्रीट प्ले नावाची एक कन्सेप्ट असते, बरोबर. आपण नाटकच असतं ते, नुक्कड नाटक असं म्हणतात त्याला.
विदाऊट माईक वगैरे रस्त्यावर तुम्ही परफॉर्म करायचं असं ती कन्सेप्ट भारुडामधूनच आली असावी. कारण भारुड तेव्हा समाज प्रबोधनाचं एक हे होतं, साधन होतं. तर ते भारुडात गंमतच ती असते की त्यात जे काही करंट सिच्युएशन, करंट अफेअर्स चालू आहेत त्यावर तुम्ही ते भारुड लिहू शकता असं. तर असंच एक भारुड आहे, भूत जबर मोठं ग बाई, जे संत एकनाथांनी लिहिलं आहे. आणि त्यात आजच्या थोडं मॉडर्न सिच्युएशन जे आहे ते आम्ही थोडं त्यात ऍड केलं आहे. अच्छा, तुम्ही स्वतःचं तुमचं हे केलं. अरे वा. सो ऐकूया भूत जबर. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई. मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली, आम्ही म्हणतो कुठे झाली. कुठे झाली डेव्हलपमेंट? मंडळी म्हणतात कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे. माणसापासून दूर गेली आणि मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली. ट्रेंडिंग गोष्ट इंस्टाग्रामवर आली, पण माणूस की ट्रेंडिंग झाली का हो? एकनाथ महाराज म्हणतात की जर डेव्हलपमेंट करायची असेल तर मनात लपलेल्या देवाची डेव्हलपमेंट करा. डेव्हलपमेंट करायची असेल तर मनात लपलेल्या देवाची डेव्हलपमेंट करा. मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली, आम्ही म्हणतो कुठे झाली हो? भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई. तुम्ही फक्त मुलंच आहात ना? असं का? कारण असं काहीच नाहीये त्याचं. कारण कसं, जसं त्या तुमच्या तोडीची कोणी मिळाली नाही का नाही, फिमेल? असं नाहीये, असं काहीच नाहीये. पण जसं मी म्हटलं की कॉलेजमध्ये असताना आम्ही एकत्रच, म्हणजे आम्ही दोघेच जास्त करून असायचो. त्यामुळे असं कधी काही हे नाही की मुली काय नाही. मला बरेच प्रश्न येतात की यार तुमच्या ग्रुपमध्ये मुली का नाही? मला पण पडला प्रश्न. मग ते असं काही कारण नाहीये त्याचं काही वेगळं तसं. म्हणजे एखाद्याला रिझन आवड असेल तर ती तुम्हाला अप्रोच करू नक्की, शकते. हो नक्की नक्की. म्हणजे ऍब्सोल्युटली. आम्ही इनफॅक्ट आम्ही एक विचार सुद्धा करतोय की दादाला नको ग बाई नावाचं भारूड आहे. त्यामध्ये म्हणजे खूप फिमेल्स आहेत किंवा फिमेल फ्रेंड्स आहेत. देर आर सो मेनी वुमेन ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय काय वेगळ्या गोष्टी केल्या आहेत एम्पॉवरमेंटसाठी. छोटे छोटे स्टेप्स असतील, मोठे स्टेप्स असतील. तर अशा लेडीजला घेऊन आम्हाला ते पूर्ण भारूड करायचं आहे. म्हणजे बेसिकली त्यांचाच व्हॉइस त्या सॉन्ग मध्ये फक्त अभंग रिपोज म्युझिक देतात. इनफॅक्ट आम्ही एक भारूड केलं सुद्धा आहे अमृता खानविलकर सोबत नवरात्रीला. गेल्या नवरात्रीला आपण मागच्या नवरात्रीला. सो त्यात पण जर कॉन्टेंट जर बघितला तर तो सेमच आहे. इट्स अबाउट वुमन एम्पॉवरमेंट आणि सुंदर झालंय. इनफॅक्ट ते अमृताने गायलंय. हो येस. तो पण असा एक लास्ट मोमेंट वाला प्रोजेक्ट होता आणि त्याचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे असंच आम्ही सगळे माझ्या घरी भेटलो. अमृता पण आली आणि आम्ही माझ्या घरीच रेकॉर्ड केलं आणि ते तयार झालेलं गाणं एका आठवड्यात आणि तसंच शूट करून आम्ही रिलीज केलं आणि त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट माझं एक स्वप्न असं आहे, मी बँडशी पण शेअर केलं होतं की तिसऱ्या अल्बमचं आमचं ऑलरेडी काम चालू आहे. आमचं एक तिसरा अल्बम संत चोखामेळ्यांचे सगळे अभंग त्यात असतील. चौथा अभंगांचा अल्बम जो तो मला करायचा आहे. माझी एक पर्सनल एक इच्छा अशी आहे की सगळे फिमेल संतांनी पण बरेच अभंग लिहिले. म्हणूनच ऍक्च्युली तो मनात माझ्या विचार आला. तर तो अभंगांचा जो अल्बम असेल तो आमचा असा प्लॅन आहे. म्हणजे माझी एक अशी इच्छा आहे की आपल्या इंडस्ट्रीतल्या ज्या फिमेल सिंगर्स आहेत, ज्या मराठी आहेत, त्यांच्यासोबत आम्ही तो पूर्ण अल्बम करावा. फक्त म्युझिक आमचं असेल आणि गातील त्या. तर लेट्स होप हे पुढच्या वर्षी आम्ही करू कम्प्लीट, होपफुली. बहिणाबाईंचे खूप सुंदर आहेत नाही का? तुम्ही केला एखादा कंपोज? नाही, एकही नाही. मी त्यांच्या गावी गेलो होतो. बेसिकली ते जाणं पण असं झालं की माझ्या फ्रेंडचं लग्न होतं आणि त्यांनी खूप सुंदर तिथे जे काही बनवलंय की ते जे म्हणतात ना की अरे संसार संसार,
तर त्यांनी ते पूर्ण तसं मांडलं. त्यांचं गावच बेसिकली या गोष्टींवर आहे की ते स्किल्स शिकवतात तिथे. म्हणजे त्या इतक्या प्रोग्रेसिव्ह आहेत. म्हणजे लोकांनी फक्त त्यांच्या कविता ऐकल्यात आणि ते कसं लोक समजतात ते लाईक इट्स अप टू एव्हरी वन. बट जर तिथे जाल तर त्यांनी प्रत्येक मुलीला स्किल्स शिकवलेत की गावात राहण्यासाठी, इथे राबण्यासाठी काय काय लागतं, कसं संसार असतं. तर त्यांनी संसार म्हणजे एका बाईला लग्न झाल्यानंतरचा संसार असं नाही, तर त्यांनी संसार म्हणजे ये संसार असं त्यांनी त्यांचं पूर्ण खूप खूप छान. आणि ऍक्च्युली आपण त्याबद्दल बोललो तर मला एक आय वुड लाईक टू स्पीक अबाउट देम. म्हणजे चंदाताई दिवाडी, ज्या पंढरपूर पासून 2 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. आणि त्या गावात बेसिकली चंदाताईंची फॅमिली जी होती ना, तर त्यांनी पाहिलं की खूप इथे मुली आहेत. आणि अगोदरची गोष्ट जी होती ती खूप मुली आहेत आणि ना त्यांना शिक्षण आहे किंवा काहीच नाही, सर्व इथेच फिरतायत वगैरे. आणि चंदाताई होत्या, त्यांच्या फॅमिलीशी त्यांनी म्हणजे ते बोललं की आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल करून, कारण इथे काहीच नाही आहे, वीज नाही आहे, इथे राहण्यासाठी जागासुद्धा नाही आहे. तर त्यांनी काय केलं की 52 मुली तिथल्या त्या गावातल्या, गोपाळपूर नावाचं गाव आहे, त्या मुलींना घेऊन त्यांनी शाळा सुरू केली. त्यांना उत्पन्न दिलं. जेव्हा लहान असताना त्यांना शिकवलं, मोठं केलं. त्या गावात इलेक्ट्रिसिटीपासून सगळं त्यांनी म्हणजे मंत्रालयात जाऊन लोकांकडून काम करून तिथे लोकांना बोलवून पूर्ण त्यांनी ते गाव डेव्हलप केलं. म्हणजे अगोदर काहीच नाही, लहान लहान झोपड्या होत्या, ते आता एक छोटंसं गाव झालंय. तिथे त्या 52 मुली आणि त्या मुलींच्या घरी त्यांचे नवरे येऊन राहतात आणि त्या मुली तिथेच काम करतात. ते अजून नवीन मुलींना शिकवतात. असं गोपाळपूर नावाचं गाव. आणि चंदाताई ह्या स्वतः एक भारुडी आहेत. हो, तर त्या खूप सुंदर. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात ना की तुमच्या एनर्जीची कोणी मुलगी मिळत नाही, तर त्यांची एनर्जी आम्ही 6 जण पण मॅच करू शकत नाही, इतक्या एनर्जीने ते परफॉर्म करतात. जेजुरीला आम्ही वारीला गेलो तेव्हा त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली होती ती. आणि आम्ही दादला नको ग बाई त्यांच्यावर छोटासा व्हिडिओ पण काढला, एकदम अप्रतिम आहेत. आणि युट्यूबवर व्हिडिओ आहे ना त्याचा, तर जितके लोक बघतात प्लीज आम्हाला आवडेल की तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघा. नक्की नक्की नक्की. कारण त्यांनी जे काम पण केलं म्हणजे फक्त भारूड गातान म्हणजे नुसतं गाणं नाही, तर त्यांनी ते ज्ञात पण केलं की ते करून आणलं तिथे लाईव्ह, प्रत्यक्षात उतरवलंय. येस येस येस. एक क्विक जरा असं विचारते, जर तुला कंपोज करायला लावलं अरे संसार संसार, कारण माझं खूप आवडतंय ते, कसं करशील? आय नो इट इज जस्ट लाईक अ क्विक ऑन कॅमेरा टास्क. येस टास्क. हे माहिती त्याचं ब्रीफिंग नव्हतं दिलेलं. एकदम ओके ओके. अरे संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. व्हेरी इम्प्रॉम्प्टू बट दिस इज व्हॉट आय फेल्ट. बेसिकली तेच अर्थ काय अभंगाचा, त्या हिशोबाने मग त्याचं जॉनर सिलेक्ट करून तसे कॉर्ड्स वाजवून तर म्युझिकल जॉनर डोक्यात नाही आला कोणाच्या. त्याने एक भाव पकडला, त्याला मी सपोर्ट केला की बाबा हा जिथं जातोय ते त्याला घेऊन जाऊ दे, असं तेच कंपोजिशन तसंच होतात. हा जो जर्नी आहे ना तुमचा, आणि तुम्ही इतके सिंक मध्ये आहात ना, यांनी सुरुवात केली आणि तुम्ही ते पकडलं, खूपच छान. ऑल्सो द ट्रस्ट आय गेस, म्हणजे की प्रत्येकाच्या एकमेकांवर त्या गोष्टी बाबतीत. आपलं त्या आम्हा नगळेबद्दल पण असंच झालं होतं ना, ते अभंग जेव्हा कंपोज करत होते, कारण तू आणि पियुषने, तुला जर स्टोरी त्याची शेअर करायची असेल की तुम्ही कसा अभंग नकळे आम्हाचं कसं होतं ते, तर परत त्याचं मिनिंगच तसं आहे की आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा. सो बेसिकली चोखामेळा सांगतायत की माझ्याकडे काही इतकं ज्ञान वगैरे नाहीये, तर माझं फक्त एकच आहे की माझा हरी आणि मी त्याला
त्याच्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही, ना मंदिर ना तुमच्यातलं कोणी वरचं किंवा जो कोणी ऑपरेस करत असेल किंवा त्याची पॉवर दाखवत असेल असं कोणीच अडवू शकत नाही. कारण माझा हरी आणि मी आम्ही दोघं एकमेकांशी जुळले आहोत एकत्र, म्हणजे ती गाठ आहे ती कोणी तोडू शकत नाही म्हणून. तर म्हणून आम्ही विचार केला, एक मिनिट, तर आम्ही असं जॅम करत होतो आणि याच स्टाईलमध्ये केलं होतं ते. अगोदर आम्ही असंच जॅम करत होतो आणि पियुष रात्री गात होता आम्हा नकळे ज्ञान, आणि मग मी म्हटलं की आपण रेगे मध्ये करू. हो, रेगे जॉनरा जो बेसिकली बॉब मार्लीने तो जॉनरा खूप पॉप्युलर केला लोकांमध्ये, आणि त्यांचे पण सॉंग्स तसेच आहेत, लाईक अबाउट सोशल जस्टिस किंवा अबाउट लव्ह, बेसिकली अबाउट लव्ह, की प्रत्येकावर लव्ह आणि पीस हे मूलभूत गरजात माणसाच्या. असं मग असं रेगे कधीच कोणी ऐकलं नव्हतं. की मी एकाच ह्याच्यावर ऐकवतो फक्त. कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा. तर बेसिकली हे गाणं पण आहे ना ते वेगळं वाकडं, म्हणजे त्याची ठेवण एकच नाहीये, कारण रेगेमध्ये एकदम सिम्पली जातं. याच्यामध्ये आम्ही 4चं 5 झालंय ते कारण ते वर्ड्स बसवण्यासाठी, बट आम्हाला वाटलं की लोकांना या स्टाईलमध्ये ते पोचेल म्हणून रेगेमध्ये, आणि थोडं वेगळं वाकडं, कारण कोणाला ज्ञान वगैरे करत तर आम्हाला पण नाही करत, आम्ही पण काहीतरी वेगळं वाकडं करतो. तर आपण एक त्याचा छोटासा पार्ट. येस येस. आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा. तर आता आम्ही ते असं परफॉर्म करतो, आणि हा अभंग पियुष जो आमचा हार्मोनियम पण वाजवतो, ही सिंग्स दिस सॉन्ग व्हेरी ब्युटिफुली. तुमची केमिस्ट्री एवढी मस्त आहे ना, म्हणजे एक कम्प्लीट अलाइनमेंट आहे मला वाटतं. मग तुम्ही टूरवर जाता तेव्हा काहीतरी असं जॅमिंग होत असेल, पण मजा पण होत असेल ना, काही मजेदार असे किस्से घडतात का? एकदम. ऍक्च्युली आपल्या बँडमध्ये सगळे मजेदार, आमच्यात म्हणजे ही व्यक्ती इतकी मजेदार आहे, म्हणजे मजा घेण्यात एकदम माहीर. ऍक्च्युली सगळ्यात बेस्ट अशी म्हणजे लाज वाटण्यालायक पण गोष्ट झालेली थोडीशी, की आम्ही मॉरिशसला गेलेलो. आमचा पहिला इंटरनॅशनल टूर, सॉरी दुसरा सेक्शन टूर होता, आणि तिकडे आम्ही कयाकिंग करत समुद्रात गेलेलो, आणि तिकडे प्रत्येक रिसॉर्टची एक हद्द असते, त्याच्या पुढे अलाउड नसतं. तिकडे सरांचा गॉगल खाली पडला पाण्यामध्ये. नाही तर पडला कसा ते तर सांगतो. माझ्याकडे नव्हता गॉगल, विराजकडे होता. आणि हे दोघे सर कयाक मधून सोडून जिकडे खोल समुद्र आहे, जिकडे अलाउड नाहीये, तिकडे सर मध्येच खाली उतरले, आणि त्यानंतर नाही उतरले नाही, आपली कायाक आपडली आमच्या दोघांची. म्हणजे प्रतीश सिंगल करत होता आणि मी आणि विराज म्हटलं आम्ही डुवेट करतो, आणि ते बेसिकली समुद्र आहे, ते नदी सारखं नव्हतं. आम्ही करत होतो आणि जवळ आलं, म्हटलं की थांब आपण फोटो घेऊ. म्हणून फोटो घेण्यासाठी आमची कायाक आपडली आणि ती आपडली आणि पडलो, आणि तो चष्मा हरवला. आम्ही चष्मा शोधतोय तिकडे, आणि परत काय कायाकवर
जाऊ शकत नव्हतो. तर तिथले लोक आहे ना, अगोदर सकाळी काहीतरी एक किस्सा झाला होता, आम्ही झोपलो होतो आणि वाटतं त्यांनी आमच्या बँडमेटला असं काहीतरी ही मिस्टेक की त्यांनी केलं असेल, म्हणून मग तो म्हटलं की तुम्ही नका जाऊ वगैरे त्या साईडला वगैरे असं करून. आणि आम्ही चुकून तिथे वळलो आणि मग तो म्हटला की नो स्पोर्ट्स फॉर यू, नो वॉटर स्पोर्ट्स फॉर यू, ऑल स्पोर्ट्स बॅन, दिस ग्रुप, नो वॉटर स्पोर्ट्स, असं करून आम्हाला तिथे वॉटर स्पोर्ट्स. पण दुष्यंत आणि कायाकचं थोडा वेगळं झालं. आम्ही रिसेंटली गोव्याला गेलेलो तेव्हा पण त्याची कायाक पलटली आणि त्याचा मोबाईल गेला पाण्यामध्ये. हो, नवीन फोन, नवीन. आणि इनफॅक्ट मॉरिशसला ते त्याचं दुःख अजून जास्त होतं, कारण त्याच्या पुढच्या दिवशी आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा होता त्याच एरियामध्ये, म्हणजे त्या रिसॉर्टमध्येच. आणि मी एकदम सगळ्यांशी गोड गोड बोलत होतो सगळ्या लोकांशी की आपलं उद्याचं काम झालं पाहिजे. आणि ह्या सरांनी जाऊन तिकडे हे सगळे असे गोष्टी केल्या होत्या. पण व्हिडिओ शूट खूप छान शूट झाला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे नावाचा एक अभंग आम्ही तिकडे केला. तो पण अगदी इम्प्रॉम्प्टू, कारण आम्ही मॉरिशसला जायच्या आधी ठरवलेलं की तिकडे जर जातो तर एखादा म्युझिक व्हिडिओ तिकडे झाला पाहिजे. तर कोणता म्युझिक व्हिडिओ करणार, आणि मॉरिशसचा निसर्ग म्हणजे नेक्स्ट लेवल आहे तिकडे. आणि म्हणजे तिकडची माणसं पण इतकं स्वच्छ ठेवतात त्यांचा देश, तर म्हणजे खूप मस्त आहे तिकडे. तर म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण तिथे जाऊन शूट करूया. त्याचा व्हिडिओ पण आहे YouTube. तो व्हिडिओ आणि असा आहे की तो सगळ्या बँडमध्ये मी, अजय आणि स्वप्नील वी आर मॅरिड, आणि आता विराज पण. तर तेव्हा अजयचं लग्न जस्ट झालं होतं, म्हणजे लग्नाच्या 2 दिवसानंतर आम्ही लगेच मॉरिशसला निघालो अजयच्या, आणि माझी वाईफ पण होती. तो पूर्ण शूट माझ्या आयफोनवरती झालेला आहे व्हिडिओ, आणि तो एडिट मी आणि विराजने मिळून केला. तर आम्ही असे सगळे 6 जण वेगवेगळी कामं बँडमध्ये करतो. जसं मी सोशल मीडिया सांभाळतो, सोशल मीडिया सांभाळतो, तो म्युझिकचं सगळं बघतो. सगळ्यांकडे अशी कामं दिली आहेत. तर तेव्हा तो व्हिडिओ शूट आपल्याच म्हणजे इन हाऊस व्हिडिओ शूट टीम आणि एडिट टीम पण आपण, ते हिमेश रेशमियासारखं की सिंगर, ऍक्टर, प्रोड्युसर सगळे आम्हीच आहोत बँडचे, असं आमचं बँड चालतो. तर अशा गमती जमती चालू राहतात आमच्या. नाही, तिथलीच गंमत, स्नॉर्कलिंगला पण जायचं होतं. तर आम्हाला अगोदर त्यांनी पूलमध्ये घेऊन गेलं. तर सर्वांचा इतकं कॉन्फिडन्स, आणि आम्ही तयार होऊन गेलेलो की कुछ भी हो जाए, एक दूसरे को सपोर्ट करके सब एक साथ जाएंगे अंदर. तर आम्हाला माहीतच नाही की ते लोक तिघांना घेऊन जाणार आहे. 3 मध्ये मी आणि विराज अगोदर, म्हणजे आम्ही स्विमिंग करायचो आणि असं डीप वॉटर्समध्ये जायची सवय होती. आणि तुषार होता आमच्यासोबत, तर तो थोडा घाबरत होता, पण तो आम्ही दोघं होता म्हणून तो आला. यांच्यामध्ये स्वप्नील, अजय आणि प्रतीश है ना, तुम लोग काहीतरी होतं. आणि हे गेले, आणि कोणीच असं डीप वॉटर स्विमिंग वगैरे किंवा सी मध्ये असं केलं नाहीये. यातले 2 जण 5 मिनिटात वरती. म्हटलं बघून आले, हो आम्ही सगळे 5 मिनिटात. माझं काय झालं माहिती आहे, मला पाण्याची भयंकर भीती वाटते. आणि काय झालं की माझ्या आधी गेलो आम्ही आणि माझ्या आधी सगळे पाण्याखाली. आणि मी बोललो शेवटी आता काय करू, आता जावं लागणार. जसं पाण्यात गेलो, आणि असं त्या आधी वळून तुम्हाला कम्फर्टेबल करतात की तुम्ही कम्फर्टेबल आहात का, तरच खाली जाणार नका. तर मला ते जायलाच जमत नव्हतं की काय करू आता पैसे तर भरलेच जावं. मग तो बोलला एक काम कर, तुला मी असं वरून सगळं दाखवतो. मला वरून माशांच्या ऐवजी हेच लोकांचे पाय दिसतात. मी बोललो हा बघितलं 5,000 पाण्यात गेले. पण अशा खूप गमती जमती होतात टूरला. आणि अशा टूरला म्हणजे वेळ असतो आम्हाला फिरायला, पण आत्ता जे आमचं शेड्यूल चालू आहे जर्रा पण वेळ नसतो, जर्रा पण. त्यामुळे कुठे जाऊच शकत नाही आम्ही. तर जिथे जिथे थोडा तरी वेळ मिळतो ना, जेव्हा थोडा का वेळ होईना, आम्ही कुठे ना कुठे मग जाऊन येतो. म्हणजे समजा आता नागपुरात गेलो तर कुठे ऑरेंज बर्फी शोधतो आम्ही स्पेशली तिकडचं, किंवा नाशिकला गेलो तर मिसळ कुठे खायला मिळते का. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही ते खाण्यापिण्यात आम्ही नक्की करतो. तिकडे जाऊन ही गोष्ट खाल्लीच पाहिजे, ती खाऊन यायची. त्या गोष्टीत बँड खूप म्हणजे सॉर्टेड, सगळे फूडीज आहेत, तर मग आपण एकत्र आम्ही जातो पण खायला वगैरे. स्टेजवर अशी गंमत घडली आहे का कधी? स्टेजवर गंमत म्हणजे अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स सगळ्या होत राहतात. पण जसं आता मी जस्ट दुष्यंतला बाहेर म्हणालो की बऱ्याच वेळेला मिस्टेक्स आपल्याला खूप काही शिकवून जातात. मागच्या शोमध्ये एकदम आमच्या शेवट जो असतो आमच्या एका सेटचा, त्याचा आम्ही बी घडलो, आम्ही ते अभंग गातो, आणि त्या शेवटी आम्ही जय जय रामकृष्ण हरीचा जाप करतो. तो म्हणजे लिटरली तुम्ही असा विचार करा की 30 सेकंड नंतर आमचं ते गाणं संपणार आहे. पण मी तेव्हा मध्ये उभं राहून बघतोय की तेव्हा लोक नाचायला उठत आहेत. तर मला आता वाटलं की आता संपलं तर मग त्यांचं मूड ऑफ होईल की अरे यार आम्ही जस्ट नाचायला उठलो. आणि तर मी काय केलं, ती शेवटची जो पूर्ण जो आम्ही तो एक पार्ट गातो तो मी रिपीट केला. विराजने समहाव जो तबला वाजवतो त्याने इनियर्स घातले नव्हते, आणि त्याने ऐकलं नाही की मी हे परत गाणार आहे, आणि त्याने तिहाई देऊन ते गाणं बंद करून टाकलं. आणि आम्ही एकमेकांकडे बघतोय की अरे ह्याने बंद केलं आता काय. आणि त्यावेळेस
6 जण आम्ही एकदम असं मग समजलंच नाही की करायचं काय आता. माझ्या डोक्यात फक्त आलं आणि आपलं ते जुनं एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल तेज आहे, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. आम्ही हे चालू केलं लेझिम प्रॉपर बीटवरती आणि अख्खा ऑडिटोरियम उठला नाचायला. म्हणजे हे आमच्यासोबत कधीच झालं नव्हतं की पूर्ण ऑडिटोरियम शेवटी उठलाय. आणि ही आमच्यासाठी पण एक नवीनच कॉम्पोजिशन होती, कारण आम्ही म्हणजे ऑब्व्हियसली वी सिंग दिस बट नॉट इन दिस रिदम, म्हणजे टिपिकल ट्रेडिशनल रिदम मध्ये. तर तेव्हा अशी ती एक छोटीशी मिस्टेक झाली विच वॉज व्हेरी फनी, कारण सगळ्यांना माहित होतं 5 लोकांना फक्त 6व्या जणांनी थांबून दिलं गाणं आणि त्याच्यामुळे 5 जणांना काय करायचं. आणि त्याला तर आयडियाच नव्हती की आम्ही का थांबलोय. त्याला तर वाटलं की अरे हा आपण आता बरोबर थांबलो, ह्यांची काहीतरी चूक झालेली दिसते. पण बेसिकली अशा छोट्या छोट्या गमतींमुळे मग कधी कधी ते मोमेंट्स खूप छान पण होतात. असं होतं. आता आपण एक फन गेम खेळूया की माझ्याकडे काही प्रश्न आहेत आणि मी ते तुमच्या तिघांपैकी कोण तो आहे असं म्हणून विचारणार, हु इज द वन असं. आणि जो असेल त्याच्याकडे बाकीच्यांनी बोट दाखवायचं आणि त्याला एक लाडू खायचा त्यांनी. म्हणजे 4-5 जेवढा असेल तेवढा लाडू खायला लागणार त्याला. जो गिल्टी आहे त्यांनी लाडू खायचा. कुठला असा प्रश्न त्याचा उत्तरात आम्ही तिघही नाही आहोत, बाकी तिघ आहेत त्यांच्यासाठी नक्की. कारण आपण सगळे फिटनेस फ्रीक आहात ना, त्यामुळे सुरू करूया. येस. सगळ्यात जास्त रिहर्सलला उशिरा कोण पोचतो? अरे पहिलाही लाडू फक्त रिहर्सल नाही, लाडू खायचा आणि लाडू 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 म्हणलं फक्त रिहर्सल नाही. परफेक्ट प्रश्न. एकच लाडू खावं लागेल मला डिपेंड पुढचे काय प्रश्न त्याच्यावर आहे. अरे वा, चांगला आहे का? मस्त. बेसन आहे. दिवाळी एपिसोड आहे ना. आता तो जायच्या आत पुढचा प्रश्न, लिरिक्स कोण विसरतो आहे त्यावेळेला? तो विसरला एक दोनदा सारख्या नाही. ठीक आहे ना, पण आता त्यांनी बोट टाकवलं. 2 लाडू संपलेले आहेत. 2 लाडू संपले. माझा प्रश्नच नाही. तुम्हाला टॉक बॅक वर सांगतो. सगळ्यात जास्त फिमेल फॅन्स कोणाला आहेत? दुष्यंत. अर्धा नाही अख्खा बघ त्यांनी. हा नाही अजून, आता तर सुरुवात आहे. बघा तुम्हीच सांगू शकता. कॅन मेक इट आउट मग क्रमानुसार. ओके. सगळ्यात जास्त फूडी कोण आहे? तिघही जण. तिघांनी एक चकली खात नाही, पूर्ण बँड. मग चकली खाऊया चला. ऍक्च्युली किती आहेत फॅन्स? लग्न झालं ऍक्च्युली म्हणून तो काहीच बोलत नाहीये. बेस्ट डान्सर कोण आहे? पियुष. नाही असं नाही, हा तिला असं नाही, आता लाडू खायच्या नाही म्हणून. पियुषचा डान्स बघितला ना तू? त्याचा प्रदेश खूप चांगला डान्स. हो ना. म्हणजे कधी बघितलंय तुम्हाला? हाँ एक्चुअली मॉरिशस में सबसे बेस्ट डांस किया था इसने. चलो. बराबर बोला. मॉरिशस में गुड डान्सर. इज नाइस डांसर. इवन नेहा पण अगरी करेल त्याची वाईफ. गेम ऑन. हे चकली नाही, लाडू खायचा. सगळ्यात जास्त मोबाईल मध्ये कोणाच्या सेल्फी आहेत? सेल्फी. तुम्ही आजही सकाळी आणि एक येता सगळं टाकलं याच्याबद्दल काही वादच नाही. काहीच वाद नाही. पुढे लाडू गोळा करतात पुढे. असा कोणी ज्याचं सतत काहीतरी हरवतं? जनरली काहीतरी लॅपटॉप हरवला, मॅकबुक हरवला. नाही गोप्रो पण गेला. तो लहान गोष्टी मोठा एवढी मोठी बॅग तो विसरला होता ट्रेन मध्ये वर. म्हणजे हरवतं. हो खूप. ऍक्च्युली नाही, मी तेव्हा खूप एक्सायटेड पण होतो. झोपलेला फोनवर. नाही महिंद्रा रूट्स फेस्टिवल खूप मोठा फेस्टिवल झाला होता बँड्रामध्ये. तिकडे आम्हाला परफॉर्म करायला बोलवलेलं. सगळे निघून गेले. माझी कॅब येत होती म्हणून मी थांबलो होतो. मी असं राईडला बघितलं तर मला स्नेअरचा ड्रमकिटचा डब्बा दिसला. मी म्हटलं हा बघितला का वाटतोय. मग दुष्यंतला बघितलं, आसपास कुठे दिसत नाहीये. मग त्याला फोन केला. हा तर सर निघाले होते, ऑलरेडी चेंबूरला पोहोचले होते. बट दॅट वॉज मी आमच्या लॉजिस्टिक्स मॅनेजरला सांगितलं होतं आणि त्याच्याकडे ऑलरेडी सामान होतं आणि त्यांनी तिथेच ठेवून दिलं होतं व्हॅनिटीच्या बाहेर. घेतला लाडू तू पटकन खा आता. उगाच काहीतरी लॉजिस्टिक मॅनेजरला ते मला सोडतो तुला आता तिकडे. सर्वात जास्त शूज कोणाकडे आहेत? प्रदेश. आत्ताच आम्ही बोलत होतो त्याबद्दल. काही मी बोलू पण नाही शकत.
माझे लाडू संपतील ना. हो तुमचे किती प्रश्न आहेत? नाही पुष्कळ. लाडू लाडू आहेत तेवढे प्रश्न आहेत माझ्याकडे. लाडू संपले तर प्रश्न संपणार. सगळ्यात जास्त टॅटू कोणाच्या अंगावर आहेत? किती आहेत सांगायचे? तुझे किती आहेत? माझं एक इथं. एकच. 1 2 3 4 5. 5. चला लाडू. वा तिसरा. जिमला जावं लागतं. ते टॅटू त्यासाठीच काढले होते की छान दिसेल बॉडीवर. पण ॲटलीस्ट यू आर बीइंग ऑनेस्ट की आहेत है की नाही. नाही तू असं खोटं बोलू शकत नाही आमच्या समोर. मला माहिती आहे. सगळ्यात जास्त वाद्य कोण वाजवतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स? आय गेस विराज. नाही इथे असतं. म्हणजे- इथे असतं. मग दुष्यंत. मग तू तर चकली किंवा लाडू असा हवा असेल तर लाडू. थोडंसं हेल्दी राहा मग. हे का त्याला तर लाडू तर जाऊ दे. चेअर टाकून तो व्हायचा त्याला तो ते ठेवून दे ते खा दे. माही You चकली need आता it. सुरू. हा चकली आता सुरू होते याची. तुझा अच्छा लाडू कुठे संपला गेला? ना खाल्ला. नक्की हो खालीवली नाही ना? बॉलिवूड फॅन कोण आहे? हा म्हणजे आय सिंग नो नो यू पण तो fan आहे असा मला. कुठलं बॉलिवूड एक म्हणून दाखव ना. हिमेश रेशमिया का हा, सबसे तो बडा हिमेश रेशमियाचा हिमेश ना प्लीज सर्वात एक मोठा एक fan. एक एक stanza. आता हे ह्याच्यात नाही पण मला एक जस्ट सुचला असा. कोणाचं असं इथे स्वप्न आहे की आपण बॉलिवूडमध्ये ऍक्टर व्हावं किंवा मराठी सिनेमात? ऑल ऑफ यू कॅन डू इट. म्हणजे मी थिएटर मधून आलोय तर माझं होतं पहिले की आता नाही. आपण ऍक्टिंग मध्ये घुसायचं. बट यू नेव्हर नो. म्हणजे आम्ही सगळे इनफॅक्ट ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर काही ना काही करूच. पण असं ते गोल नाहीये, ध्येय नाहीये. नाही ध्येय तर नाहीच आहे. स्वप्नील एका ऍक्टर सारखा दिसतो. हा त्यामुळे त्याचा कोण सचिन? सचिन नाही सचिन नाही. हा, तो. मी एकदा दोघी बचाड मध्ये ना त्यांचं नाव नाही आठवत मला. मी तुमची 2 कापड्या शेवटी तुम्ही. अच्छा ते मामा. ओके. आता मला तुमच्यावर दया येते लाडू खाण्यावर. नाही, लाडू, त्यामुळे आता मी एक हा. शेवटचा चांगला प्रश्न विचारते. तुमच्यातला कोण आहे की जो घरी देवाची पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही? नाही, मी नमस्कार करून मी पण चलो म्हणजे नमस्कार. हा मग याला तर करतो, जो नाही करतो. करत नाही, 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 नाही. ओके प्रश्न बदलला आहे. बरोबर. असा कोण आहे नाही असा कोण आहे जो अभंग गातो आणि घरी देवाला नमस्कार न करता बाहेर पडतो? नाही नाही मी करतो ना माझ्या बॉडीला. अच्छा, देवाचे मंदिर नाही मग आता ते एक काम करते मिठाई खा. हा, मिठाई का? हे पण मला वाटतं या दोघांनी ते सर्वांनी खाऊया. हा चला सगळ्यांनी खा. सगळ्यांनी मिठाई खाऊया. छान उत्तर दिलं. एकदम छान. आणि म्हणूनच मी प्रश्न बदलला. ती नाही ती पुढची. मी माझ्या बॉडीची हा. पूजा करतो. हो तो परमेश्वर आतच आहे ना. देवाचे देव मंदिर देवाचं. आता बरोबर आहे, बरोबर. अजून पाहिजेत लाडू? नाही ना माझा प्रश्न थांबवूया. पण थँक्यू सो मच. तुम्ही खरंच स्पोर्टिंगली लाडू खाल्लेत. मला वाटलं नाही की तुम्ही खाल. गाऊन गाऊन तुम्हाला दमायला झालं. आता काहीतरी तिखट खायची पण इच्छा होते. काय चकली आहे, आता चकली. चिवडा खाऊया ना आपण. शूट संपल्यावर चिवडा खाऊया, वडापाव मागवूया परत. हा, है ना? आणि कॉफी छान. आणि कॉफी. येस. आता आपण शेवट कसा करायचा प्रेक्षकांसाठी? आम्ही ज्या अभंगाने येस. आमच्या प्रोग्रामची एंड करतो तर Yes. तो अभंग त्याआधी आपण प्रेक्षकांना विशेष करूया की Yes. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आम्ही जसे आता लाडू खाल्ले तसे लाडू खात राहा, आनंदी राहा, लोकांच्या आयुष्यात आनंद वाटा. खूप खूप आनंदाचे डोई आनंद आणि अभंगारी भोज कडून आणि मंजिरी मॅम कडून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अभंग आपल्या त्याच्याबद्दल बघत खाता तो खाण्यामध्ये बिझी येतो. हा जो अभंग आहे तो संगतीबद्दल, डेव्हलपमेंट बद्दल, ग्रोथ बद्दल की आपण एकत्र कसं वावरायला हवं आणि कसं एकत्र येऊन खूप छान गोष्टी करायला हव्या याबद्दल तुकाराम महाराज सांगतायत की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. जसं आपण पॉडकास्टमध्ये एकत्र येऊन. येस येस ऍक्च्युली. आणि पॉडकास्ट हे सुरू करायच्या अगोदर मी ते वाचलं सर्व काही. मला वाटतं अभंग पण सर्व काहीच आहे. म्हणजे त्यात सर्व काही आहे तर सर्व काही एक्स अभंग रिपोस्ट. आम्ही बी घडलो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. ओ आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला. विठ्ठलाच्या संगे तू का बी घडाला. ओ विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला. विठ्ठलाच्या संगे
तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलची झाला तुका बिघडला विठ्ठलची झाला तुका बिघडला विठ्ठलची झाला तुका बिघडला विठ्ठलची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो अभंगाची झालो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवेला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवेला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय वा 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 वा. थँक्यू खूप मजा आली, खूप छान वाटलं. आणि तुम्ही अभंग रिपोस्ट जे नव्या पिढीला घडवताय अभंगातनं, जे आता तुम्ही म्हटलं आम्ही बी घडलो, म्हणजे तुम्ही घडताय आणि तुम्ही हजारो लोकांना घडवताय. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं कार्य असंच चालू राहू दे. तुमच्यावर सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांची, सर्व संतांची अशीच कृपा राहू दे. खूप छान तुम्ही कार्य करत आहात. म्हणजे मी धन्यवाद कसं म्हणून, इतकं छान आणि असं सगळं असं वातावरण तुम्ही असं भरून टाकलेलं आहे. खूप थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. Yes. आणि Thank you आमचा so हा much. छोटासा जो प्रयत्न आहे तो अजून जास्त प्रेक्षकांपर्यंत नक्कीच, तुमच्यामुळे पोहोचेल. नक्कीच. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आम्हाला इथे बोललो तुम्ही. जाणार, भरपूर लोक बघणार. आणि मुख्य म्हणजे दिवाळी आहे, म्हणजे घरी बसून त्यांना अभंग रिपोस्ट म्हणजे काय आणि सगळ्याचा जो आनंद घेता येईल आणि तो तुम्ही आज वाढवलेला आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आजचा आपला संगीतमय कार्यक्रम विथ अभंग रिपोस्ट खूप वेगळा होता, खूप छान होता. तुम्हाला तो नक्की आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुमच्या कॉमेंट्स लिहा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखाद्या छान विषयासकट, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.